पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय चालू आहे आपला. त्यातला पहिला श्लोक झाला अनाश्रित कर्म. त्याच्यानंतर आता दुसऱ्या श्लोकाकडे आपण आलो. आपल्याला माहिती आहे हा जो अध्याय आहे हा पूर्णपणे योगाशी निगडीत आहे आणि या अध्यायाची ज्याला आपण व्यासांनी केलेलं एडिटिंग आहे असं म्हणूया की हा अध्याय जोडणी करताना 5व्या अध्यायाची रचना फार छान केली. त्याच्यामध्ये त्यांनी कर्मसन्यास चा कर्मयोग याची चर्चा करून आपल्या समोर विषय उभा केला आणि कर्मसन्यासाचं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष चतुर्थाश्रम आणि ज्याच्यामध्ये पूर्णपणे अग्नीची उपासना सोडून दिलेली असते असा हा चतुर्थाश्रम. आणि कर्मयोगामध्ये मनुष्य निष्काम कर्म करून त्याच्यामध्ये कर्मफलाची अपेक्षा ठेवत नाही. या दोनांच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी शेवट करताना 5व्या अध्यायात किंवा 6व्या अध्यायात सुरुवातीला म्हटलं की अहो आम्हाला ह्या आणि अनाश्रित कर्मफलांच्या इथे आपण गेल्या वेळी पाहिलं त्याचा एकूण गोषवारा आपण पाहिला तर 5व्या अध्यायात त्यांनी ही सगळी 6व्या अध्यायाची पार्श्वभूमी तयार केली आणि या अध्यायामध्ये त्यांनी आम्हाला दोन्हीही योगाच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा परामर्श घेतलेला. त्यातली एक व्याख्या तर आपण आता प्रत्यक्षच त्या श्लोकांमध्ये वापरत आहोत. समत्वम योग उच्यते आणि दुसरी व्याख्या आहे योगम कर्मसु कौशलम. तर समत्व भावाला येणं आणि योग म्हणजे कौशल्य आहे हे दोन्ही एकाशी एक जोडून त्याचा अर्थ नेमका काय होतो त्या दृष्टीने खरं म्हणजे हा अध्याय किंवा आता हे सुरुवातीचे जे श्लोक आहेत ते पुढे जातात. 9व्या श्लोकापर्यंत आपण जशी गीता चालली आहे तसे आपण गीतेबरोबर जातो आणि त्या गीतेबरोबर माऊलींची टीका जी आहे ती पण त्यालाच अनुसरत पुढे येते. पण आपण 10व्या श्लोकावरती आलो आणि 11व्या श्लोकावर आलो तो पूर्णच बदलतो. पण 10व्या श्लोकापासून आपल्याला कळतं की आता माऊलींना त्यांचा योग म्हणजे काय हे सांगायचं. कारण शेवटी योगमार्ग जो आहे त्या योगमार्गाविषयी सामान्यत्वाने निरूपण करायचं झालं तर आपण आतापर्यंत 3-4 वेळा तरी संक्षेपाने आपण बोललेलो आहे की 4 प्रकार आहेत योगाचे. त्याच्यामध्ये मनोलयाचा विषय आपला आत्ता मागे येऊन गेला की मनाचा लय करणे तो एक लय योग आहे. त्यानंतर एक हठ योग आहे ज्याच्यामध्ये सूर्य आणि चंद्रनाडी म्हणजे प्राणायामाच्या माध्यमामधून योग म्हणजे संतुलन समत्व साधने. त्यानंतर राजयोग आहे ज्या राजयोगामध्ये मनाचा विचार केलेला आहे
आणि त्यामुळे आणि एक मंत्र योग आहे की मंत्राच्या साह्याने समत्व प्राप्त करून घे. असे हे जे योगाचे 4 प्रकार आपल्याकडे मांडले, त्यामध्ये विशेषत्वाने योग म्हणून जो रूढ आहे किंवा योग म्हणून त्याचा विशेष विचार केला जातो असा जो भाग आहे तो पतंजली योग म्हणजे अष्टांग योग, जो 8 अंगांनी संपन्न. हठयोग षडांग योग आहे. लय योग ही एक पद्धती आहे जी आपल्याला मागच्या अध्यायांच्या मध्ये जिथे मनोलय होतो, जिथे मनाचा लय केला जातो, तो मनाचा लय कशामध्ये होतो? मनाचा लय संकल्प विकल्प सोडून तो चैतन्यामध्ये होतो किंवा मनाचा लय बुद्धीमध्ये केला जातो वगैरे वगैरे. तर त्या लययोगाच्या संबंधामध्ये आपल्याला आता काही बघायचं नाही. आता आपल्याला बघायचा आहे तो पतंजली योग, जो पतंजली महामुनींनी सांगितलेला योग आहे. धारणा अशी आहे की पतंजली महामुनी म्हणजेच शेष अवतार आहे. ज्या शेषांनी आपल्या फण्यावरती ह्या पृथ्वीला तोलून धरलेलं आहे ते शेष, तेच शेष बलराम आहेत त्या अवतारामध्ये. आणि श्रीकृष्ण या अवतारामध्ये बलराम हे शेषच आहे, शेषाचा अवतार आहे. राम अवतारामध्ये लक्ष्मण शेषाचा अवतार आहे. त्यामुळे भगवंताच्या बरोबर नेहमीच राहणारे आणि अनेक विद्यांना प्रसृत करणारे असे जे हे शेष, त्यांना महामुनी, पतंजलींना महामुनी म्हणून संबोधलं आहे. पण हे एकच पतंजली त्यांचं स्मरण करताना फार मोठ्या 3 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकी. त्यांनी 3 गोष्टी, योगेन चित्तस्य, चित्ताची शुद्धी योगाच्या माध्यमातून करणारे पतंजली महामुनी आहेत. पदेन वाचाम, आमच्या वाणीला व्याकरणाच्या साह्याने शुद्ध करण्याचं काम पाणिनींनी केलं. पाणिनी हा पण शेषांचा अवतार आहे. मलम शरीरस्य च वैद्यकी, जे धन्वंतरी रूपाने जन्माला आलेले, जन्म घेतलाय आणि ज्यांनी शास्त्र विकसित केलेलं आहे, वैद्यक शास्त्र, तेही शेषावतार आहेत. त्यामुळे ह्या 3ही श्रेष्ठ अशा अवतारांच्या मधून ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलंय त्यातला हा पतंजली योग हा विलक्षण, आपण काय म्हणू की तो जर खूप अभ्यासत गेलो आपण तर त्या योगाचं विशेषत्व माणूस वेडा होतो की ह्या माणसाने, म्हणजे फ्रॉइड सारखा मानसशास्त्र तज्ज्ञ मनुष्य सुद्धा पतंजलींचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर किंवा पतंजलींचं तत्वज्ञान वाचल्यानंतर आपल्या ठिकाणी वेडा झाला. तो म्हणाला मनाचा इतका सूक्ष्म विचार या जगामध्ये या पतंजली महामुनींच्या शिवाय कोणी केलेला नाही. त्यामुळे मनावरचं जे सूक्ष्म विवरण आहे त्या योगाच्या मध्ये आपल्याला काही योगसूत्रांचा, योगाचा अभ्यास करायचा नाही, पण या संबंध योगाचा विचार करताना एक सूत्र मात्र डोळ्यापुढे ठेवायचं की या विषयामध्ये प्राधान्य कशाला आहे? शरीर. आणि मनाचा विचार कोणत्या पातळीवर केला आहे? संकल्प विकल्प विचार, की ज्या संकल्प विकल्पांना त्यांनी वृत्ती असं म्हटलं की ह्या ज्या वृत्ती आहेत की त्या वृत्तींच्या संबंधाने योगाची व्याख्या काय केली? योगश्चित्त वृत्ती निरोध. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध, जे चित्तात उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक विचाराबरोबरचे जे तरंग आहे ते विचारांचे तरंग पूर्णपणे त्याचा निरोध होणं म्हणजे ते थांबणं, ते निर्माण होणं थांबणं ह्याला, किंवा ते निर्माणच न होणं, याला योग असं म्हणतात. आता योगाची 3री व्याख्या आपल्याला हे योगशास्त्र शिकताना लक्षात घ्यायची. 2 व्याख्या आपल्याला माहिती, समत्वम योग उच्यते आणि योग कर्मसु कौशलम. आता योगश्चित्तवृत्ती निरोधा ही 3री व्याख्या याच्यामध्ये आता समाविष्ट झाली. आणि चित्तवृत्तींचा निरोध करण्याकरता काय काय केलं पाहिजे त्याकरता वास्तविक पाहता गीतेचा हा 6वा अध्याय. या 6व्या अध्यायामध्ये मनाला नियंत्रणात ठेवण्याकरता विषय मांडलेला आहे. पुढे म्हणतोस ना अर्जुन की मन कसं आहे? चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम.
तो भगवंताला म्हणतोच की भगवंता हे फार अवघड आहे, मन अतिशय चंचल आहे, मनाला एकाग्र करणं इतकं सोपं नाहीये. तर भगवंत म्हणतो हो ठीक आहे, अभ्यास आहे ना तो कमती, वैराग्य येण्याची म्हणजे अरे अभ्यासाला काय अशक्य आहे. त्यावेळेच्या तिथल्या माऊलींच्या व्यंगाचं निरूपण फार छान आहे. माऊली म्हणतात, आता तुम्ही जर तरी चाणक्यची सिरियल पाहत असाल तर ज्याच्यामध्ये चंद्रगुप्त आणि चाणक्य, त्याच्यामध्ये चाणक्याला म्हणजे खूप विषारी, अत्यंत जालिम असं ज्या सापाचं नागाचं विष आहे, अशा विषाचा दंश करून त्यांना मारून टाकलं की चाणक्य नष्ट झाला की मग बाकी सगळंच अवघड होऊन बसेल आणि शत्रूला त्याचं नष्ट होणं आवडेल. तर चाणक्याने असं म्हटलंय तिथे की तो नाग पाठवला त्याच्या खोलीमध्ये, त्या नागाने दंश केला. त्या नागाच्या दंशाबरोबर त्याचा होणारा जो थोडासा परिणाम आहे, त्या परिणामाने ते झोपले. म्हणजे आपण ती सिरियल पाहत असाल तर आपण हे पाहिलेलंच आहे. तर ते झोपले. झोपल्यानंतर काय सकाळी आता मरणार आणि त्या तिथे आपल्या राजसभेमध्ये ते उपस्थित राहू शकणार नाही. त्यांची बाजू जर ते मांडू शकले नाही तर त्यांचा नाश अटळ वेळ ते आधीच नष्ट झालेले असतील. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दरबार भरतो आणि त्या दरबारामध्ये सगळे जसे उपस्थित राहतात तसे ते चाणक्य पण उपस्थित राहतात. यांना आश्चर्य वाटतं. म्हणजे ज्या विरोधी पक्षांनी हे सगळं घडवून आणलं त्यांना खूप आश्चर्य वाटतं, हे उपस्थित कसे झाले. तर चाणक्याने सांगितलं की राजाला आणि राजाच्या जवळ काम करणाऱ्या लोकांना नेहमीच विषबाधेचा धोका आहे आणि त्यामुळे जो राजपुत्र आहे आणि जवळचे काम करणारे लोक आहेत त्यांना आम्ही त्यांच्या बालपणापासून थोडं 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 विष देत असतो आणि विषाचं प्रमाण वाढवत नेऊन त्यांच्या देहामध्ये विषाच्या करता ज्या अँटीबॉडीज, जो विरोध आहे तो जो निर्माण करायचा तो निर्माण केलेला आहे. त्यामुळे माझं शरीरामध्ये इतकं विष भिनलेलं आहे की या विषाला प्रतिकार करण्याकरता ते जालिम असल्यामुळे मी काही तास 2 तास बेशुद्धावस्थेत किंवा गुंगीमध्ये मी पडून राहिलो. त्यानंतर मी उत्तम आहे, कारण ते विष पचवायचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी. माऊलींनी बरोबर तोच इथे संदर्भ पुढे दिला. त्याचा आत्ता संदर्भ आता त्याचा संबंध आत्ता नाहीये. त्यांनी असं म्हटलंय की अहो अभ्यासाला काय अवघड आहे, अभ्यासाला काही अवघड नाहीये. अभ्यासाने बचनागासारखं विष सुद्धा हळूहळू पचवता येत, काही अवघड नाही म्हणाले. आणि त्यामुळे हा योगमार्ग कितीही कठीण आहे असं लोकांना वाटत असलं त्यांनी पुढे म्हटलंय की बोचरी या चणे खाणे लोखंडात, की माणसाच्या तोंडामध्ये दात नाहीयेत पण लोखंडाचे चणे खायची वेळ आली तर कसा खाईल बिचारा. आधी दात नाहीये तर त्याला मऊ करून दिलेलं अन्न सुद्धा खाणं अवघड आहे, तर तो असे बोचऱ्यांनी लोखंडाचे चणे कसे खावेत. तर इथे जी भूमिका आहे, मग आता सुद्धा आपल्याला पुढे तो विषय येतोच आहे, तर त्यामध्ये योग मार्गाच्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवून योगाचा अभ्यास किंवा योगाविषयीचा विचार आपण पाहत पुढे गेलं पाहिजे. एक, शरीर हे त्याचं प्रमुख माध्यम आहे. शरीराच्या माध्यमातून योगाचा अभ्यास केला जातो. दुसरं, योगामध्ये माणसाची जी वृत्ती आहे, शेवटची वृत्ती संपेपर्यंत योग दर्शन संपत नाही. सर्व वृत्तींचा निचरा, अगदी सर्वात शेवटची समाधीची जाणीव, ईश्वरी कृपेची जाणीव, अनुभव देणारी वृत्ती, कोणतीही वृत्ती जरी घेतली तरी त्यातली एकही वृत्ती आता शिल्लक राहणार नाही. जेव्हा ती शिल्लक राहत नाही तेव्हा त्या चैतन्याची स्थिती कोणती येते? केवलावस्था. म्हणून त्या चैतन्याला ज्या स्थितीला प्राप्त होता येतं त्या स्थितीला कैवल्य असं म्हटलं आहे. म्हणून योगशास्त्रामध्ये कैवल्य, तर ते कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, आपल्याला माहितीये रचना, की हे जे कैवल्याचं चांदण आहे ते प्राप्त व्हावं. कारण का, तर येईल आपल्याला पुढे संदर्भामध्ये की त्याला चंद्राचा उजेड का, किंवा संतांना चंद्रमेधे अलांछन मार्तंड जे तापहीन असं तरी का म्हटलंय.
पुष्कळ त्याच्या मागे योगशास्त्रामधल्या धारणा आहेत आणि त्यातले अनुभव आहेत. तर आता केवळ ही अवस्था योगशास्त्राची आहे आणि त्याच्या पुढे जाऊन साधन मार्ग कठीण आहे. हो, कठीण आहे, सोपं कोणतंच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या रे या रे अवघे जण. सगळ्यांना या म्हणतात. तेच तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो सोळावरली पोळी, निवडे तो गडी बिरळाची. ती सुद्धा सोळावरची पोळी आहे म्हणतात. ती काय सोपी आहे का? कोणताच मार्ग सोपा नाही, सगळेच मार्ग कठीण. योगाचाही मार्ग कठीणच आहे. त्यामुळे त्या मार्गाची कठीणता कुठे आहे? त्या मार्गाची कठीणता एकेकाला जिंकत झाली. म्हणजे भक्ती मार्गामध्ये आनंद कुठे आहे? ईश्वरावरती सगळं सोपवून दिले. आता तुला काय करायचंय ते तू कर, जे व्हायचं असेल ते होईल म्हणून त्याला आधार घेतलाय. इथे योगी कुणाच्या आधारावर पुढे जात? योगी स्वसामर्थ्यावर पुढे जात. आपल्या देहाशी, आपल्या चैतन्याशी, आपल्या चित्ताशी तो स्वतःच्या चिंतन मननामधून आपल्याला पुढे पुढे घेऊन जातो. आणि त्यामुळे हा मार्ग विशेष दुस्तर आहे असं म्हटलं जातं. हे एक झालं. दुसरं, हा मार्ग गुरुपदिष्ट आहे. गुरुनी उपदेश करावा आणि त्याप्रमाणे शिष्यांनी त्याचा अनुभव घ्यावा. थोडं जरी इकडे इकडे चुकलं तरी सुद्धा त्याचे परिणाम गंभीर, त्याचे परिणाम पुष्कळ मोठे होऊ शकतात. आता लोक ओंकाराचा विचार होता, मी किती वेळा ओंकार जपावा, मी किती वेळा ओंकाराची उपासना. ते जो ज्याच्याकडे जाऊन शिकतो किंवा जो ज्याचं मार्गदर्शन घेतो याच मार्गदर्शकाला प्रश्न विचारला पाहिजे. कारण त्या मार्गदर्शकांनी जेव्हा दुसऱ्याला इतक्या वेळा असा ओंकार म्हणा असं सांगितलं, याचा अर्थ असा की तो त्याला बिंदोक आहे असं. आणि त्यामुळे जो मार्ग बिंदोक वाटतो तोच मार्ग मनुष्य दुसऱ्याला सुचवतो. आणि म्हणून कुणाचं तरी मार्गदर्शन आणि कुणाचं तरी त्याच्यावरचं शंका समाधान, जसं आपण अनेक वेळा म्हटलं की औषध एका वैद्याचं आणि पथ्य डॉक्टरांचं असं नाही. ज्या वैद्याचं औषध त्याच वैद्याचं पथ्य. आणि त्यामुळे हा जो मार्ग आहे त्यातला जो नाथ संप्रदायामध्ये आलेला हा योगाचा मार्ग आहे, तो मार्ग इथे माऊलींनी आपला स्वतःचा गुरुपदिष्ट मार्ग आपल्या पुढे उचलून सांगितलाय, जो अत्यंत कठीण आहे. जो कुंडलिनी योग आहे तो अतिशय कठीण आहे, परंतु आमच्या डोळ्यापुढे त्यांनी स्वतः सिद्ध केलेला मार्ग आमच्या समोर दाखवल्यामुळे एक पूर्ण विश्वास आहे की या मार्गावरती इतका मोठा सत्पुरुष पोचून त्यांनी आम्हाला उलट म्हणजे पाठीमागे फिरून त्या मार्गाचं वैशिष्ट्य आम्हाला सांगितलं आहे. आता हा 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा तरी अधिक ज्ञानेश्वरांकडे झेपले. गीतेतल्या सगळ्या श्लोकांचे अर्थ माऊलींनी जास्तीत जास्त आपल्या संप्रदायाशी जोडणारे किंवा त्याच्या अधिक निकट नेणारे, आधी पतंजलींच्या आधाराने पुढे नेणारे आणि प्रत्यक्ष आपल्या मार्गाचं निरूपण करणारे, या पद्धतीने त्याचा उपयोग केलाय. आता आपण पाहूया. आता दुसऱ्या श्लोकापासून पुढे जाऊ. यम संन्यासमिति प्राहुर्योगम तं विद्धि पांडव नहि संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. म्हणाले यम, ज्याला संन्यासमिति प्राहु, ज्याला संन्यास असं म्हणून ओळखलं जातं, तम विद्धि पांडव, योगम तम विद्धि पांडव, त्यालाच योग म्हटलं जातं असं हे पांडवा तू लक्षात घे. म्हणजे जो संन्यास आहे तोच योग आहे. आता संन्यास म्हणजे कोणता? भगवान, कर्माचा संन्यास. आणि योग म्हणजे कोणता? कर्मयोग. या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या की जिथे संन्यास शब्द येतो तिथे कर्माचा न्यास, तिथे कर्म टाकलेलं आहे, कर्माचं महात्म्य संपवलेलं आहे. आणि जिथे योग शब्द येतो तिथे कर्माचा विचार आहे प्राधान्याने. जेव्हा कर्म किंवा योग शब्द येतो तेव्हा तो शब्द आम्हाला काय काय अभिप्रेत तिथे आहे किंवा काय सूचित करतो आम्हाला,
तर जे सूचित करतो ते असं आहे की हे जे कर्म आहे ते मी निवडलेलं नाही, हे विहित कर्म आहे. कारण नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. एकही क्षण असा जात नाही की ज्या क्षणाला आम्ही कर्म करू. मग जर प्रत्येक क्षणाला कर्म अपरिहार्य आहे तर जे अपरिहार्य आहे तेच करावं, जे अपरिहार्य आहे ते सोडावं आणि दुसरंच काहीतरी स्वीकारावं. ते म्हणतात त्यामुळे विहित कर्म किंवा स्वधर्माचं आचरण करण्यामध्ये माणसाचं कल्याण आहे. आणि त्याला पर्यायी दुसरं कोणतं तरी कर्म निवडलं तर ते कर्म करण्यामध्ये काही योग्य ठरत नाही, कारण ते नव्या अडचणी निर्माण करतात. जर पहिलं कर्म आवडत नाही म्हणून दुसरं सुरू केलं तर त्या आवडीमध्ये पहिल्यासारख्या काही त्रुटी असणार नाही, त्रास असणार नाही असं नाही आहेच. पहिलं कर्म टाकलं, आपल्याला कंटाळा आहे म्हणून पहिलं कर्म टाकलं की मला ते करायचं नाही म्हणून, माझ्या मनाने मला काही कर्म करायचं म्हणून दुसरं विहित कर्माला सोडून दुसरं कर्म स्वीकारणं. तर पहिल्याला टाळून दुसरं स्वीकारताना अडचणी कुठे कमी होत नाही हे लक्षात घ्या. आणि हे स्वीकारलेलं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये पहिलं कर्म टाकण्याचा दोष उत्पन्न होतो आणि दुसऱ्या कर्माची यशस्वीता खात्रीची नाही. आणि एकदा माझ्या मनाने मी कर्म स्वीकारलं की ते दुसरंही टाकायला वेळ लागेल. हे आवडत नाही म्हणून ते टाकून तिसरं, ते आवडत नाही म्हणून ते टाकून चौथं. म्हणजे कर्म टाकण्याला शेवटी मर्यादा उरतच नाही. मग काय टाकायचं आणि काय स्वीकारायचं हे करण्यात सगळं आयुष्य घालवायचं का? नाही. तर जे विहित कर्म आहे, जे करणं आवश्यक आहे, मग ते आम्ही कसंही स्वीकार. आम्ही स्वतःला ड्युटी बाउंड म्हणावं, आम्ही स्वतःला म्हणजे आमच्या ठिकाणी आम्ही सिन्सिअर आहोत असं म्हणावं, किंवा आमचं मन ज्याच्याकरता कौल देईल ते म्हणावं. पण आमचं जे विहित कर्म आहे की जे आम्हाला आता कळतंय की हे करणंच श्रेयस्कर आहे ते करत राहा. म्हणजे आता इथे दोन शब्द आले. एक शब्द आहे संन्यास आणि दुसरा शब्द आहे योग. संन्यास म्हणजे कर्माचा पूर्ण न्यास, म्हणजे अग्निहोत्र आणि या बाकीची कर्म हे सगळं सुटलं. अग्नीची उपासना सुटली, ज्याच्यात सुटली तो संन्यास. आणि ज्याला योग म्हटलं तो कर्मयोग. ज्या कर्मयोगामध्ये कर्माच्या फलाची अपेक्षा नाही, जो निष्काम भावाने केलेला आहे, जे विहित कर्माचं आचरण आहे आणि ज्याच्यामध्ये इंद्रियांच्या करता केवळ त्यांच्या विषयांचा रस म्हणून त्यांनी स्वीकारलेलं कर्म नाही. या सगळ्याचा एकत्र विचार केला तर कर्मन्यास आणि कर्मयोग हे दोन शब्द आपल्या पुढे येतात. कर्माच्या न्यासात कर्माचा पूर्ण त्याग आणि कर्माच्या योगामध्ये विशिष्ट पद्धतीने केलेला कर्माचा विचार. आता इथे ते काय म्हणतात की हे दोन्ही प्राहु योगम तम विद्धी पांडव, ज्याला संन्यास म्हणतात त्यालाच योग असं म्हणतात. नहि संन्यस्त संकल्पो नह्यस संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. ज्याचा म्हणजे संन्यस्त संकल्प, ज्याचा संकल्प कशाविषयी सुटला नाही, कर्मफलाच्या विषयी ज्याचा संकल्प सुटलेला नाही तो योगी भवती कश्चन. तर तो कसा काय योगी होईल, त्याचं योगी होणं कसं शक्य आहे. आणि म्हणजे योगी कोणीच होऊ शकत नाही. नुसतं कर्म टाकलं म्हणून पण योगी होऊ शकत नाही आणि कर्म करताना कर्मफलाची इच्छा ठेवून राहिला तरीही योगी होऊ शकत नाही. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्य तेची जे जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांत. आता ऐका म्हणाले, मी आपल्याला सांगतो की संन्यासी आणि योगी एकच आहेत अशी एकवाक्यता, एकवाक्यतेची जे जगी, या जगामध्ये या दोघांच्या एकवाक्यतेची गुढी म्हणजे हात उभारून किंवा आपला विचार हा चांगला प्रखरपणाने लोकांच्या मध्ये मांडून गुढी उभविली, तो विचार चांगला मूर्धन्य स्थानी ज्यांनी नेऊन ठेवला आपल्या भूमिकेमधून. अनेकही शास्त्रांतरी, अनेक शास्त्रांमध्ये
आपण जर पाहिलं तर सर्व दूर आपल्याला हेच बघायला मिळेल, याच्यापेक्षा काही वेगळं बघायला मिळणार नाही. ऐसे म्हणून उभविली अनेकी शास्त्रांत, जेथ संन्यासीला संकल्प तुटे. ज्या ठिकाणी संन्यासीला ज्याचा याग केल्याचा संकल्प तुटतो, म्हणजे तो संकल्प टिकत नाही, तेथेची नाही चुकलं, जेथ संन्यासीला संकल्प तुटे, ज्या ठिकाणी तो संकल्प नाहीसा होतो, तुटे, तेथेची योगाचे सार भेटे. जिथे संकल्प टाकला आहे, तो संकल्प मनामध्ये निश्चित आहे, तिथेच योगाचे सार भेटे. त्याच ठिकाणी योगाचं सार म्हणजे ब्रह्म आहे ते भेटतं, किंवा सार सर्वस्व, त्याचा अर्थ, त्याचं विशेष असं जे आहे ते कुठे भेटतं? इथेच, जिथे पूर्णपणे संकल्प सुटतो. ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. हे कुणाला कळतं? अनुभवाच्या तराजूमध्ये तोलायला घेऊन, की अनुभवाला की संकल्प सुटल्याशिवाय परमात्मा भेटू शकत नाही. मन निर्विकल्प स्थितीमध्ये गेले, मनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संकल्प शिल्लक राहता कामा नये. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निघटे, किंवा घटे म्हणूया, ध नाही दिसत, घटे साचे जया. आणि म्हणून ते म्हणतात की अनुभवानीच जे सत्य होतं, अनुभवानीच जे पटतं, आणि ज्यांनी अनुभवानी आपल्या ठिकाणी त्याचं मापतोल केलेलं, त्यांनी तराजूत टाकून जसं मोजावं तसं मापलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ज्याची कर्मफलाच्या विषयीची आशा सुटली नाही, तो योगी होऊ शकत नाही. आणि ज्याचा संकल्प पूर्णपणे संपत नाही, तोही संन्यासी होऊ शकत नाही. संन्यासाच्या ठिकाणी अजून संकल्प शिल्लक आहे, असा संन्यासी नाही. आपल्याला जी व्यवहारातली गोष्ट मी पूर्वी एकदा आपल्या ह्या निवेदनामध्ये किंवा आपल्या निरूपणामध्ये मी सांगितली होती, त्याच्यामध्ये एक माळी असतो किंवा एक शेतकरी असतो. तो आपल्या शेतामध्ये काम करत असतो आणि मोटेनी पाणी घालत असतो. तर त्या आणि ते पाणी सुरू करून दिलेलं असतं. आता त्या पाण्यातनं तो पखाली भरून जिथे पाणी पोचत नाही, तिथे त्या पखालींनी पाणी घालत असतो. त्या पखालींनी पाणी नेत असतो आणि पुन्हा ती रिकामी पखाल भरायला त्या मोठेच्या इथे जे पाणी त्यात सोडलेलं आहे त्या ठिकाणी झाडांना किंवा त्या वाफ्यांना जाण्याकरता पाटामध्ये, त्या पाटाच्या इथून पाणी घेऊन पुन्हा येत असतो. तर एक संन्यासी बाबा उभे पाहत होतो, म्हणाला तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, संन्यासी बाबा हलत नाही. तर याची खाण्यापिण्याची वेळ आली. हा म्हणला आता मी काहीतरी खाणार, दुपारचं जेवण करणार. संन्यासी बाबांना काही पोटबीट आहे की नाही? संन्यासी बाबा काही हल्ले नाही. तर तो म्हणाला बाबा तुम्ही इथे थांबून राहिलात का? काही तुमचं काही पाहिजे? काय कारण आहे? काही नाही म्हणाले. तू आता काम करतो आहेस, मी चालत जात असताना मला इथे एक सोन्याची मोहर पडलेली दिसली. म्हटलं तू इथून जातो आहेस तर तुला मोह होईल ती सोन्याची मोहर घ्यावी, उगीच तू पापाचा धनी का व्हावास, म्हणून म्हणाले मी तिथं पाय ठेवून उभा राहिले की तुला ती मोहर दिसू नये. आता तू जेव्हा जेवणाची सुट्टी करशील तेव्हा त्या मोहरेवर माती टाकी निघून जाईल असं ठरवलं. तो म्हणाला बाबा ही मोहर 8 दिवस झाले पडलेली, मी रोजच पाहतोय काम करताना, पण म्हणाले दुसऱ्याची पडलेली वस्तू उचलून घ्यावी असा विचारच आमच्या मनामध्ये. आता हा जो कर्मयोग आहे, त्या कर्मयोगामध्ये किंवा संकल्प जो आहे, तो संकल्प मी चोरी करू नये किंवा दुसऱ्याच्या वस्तूचा मोह माझ्या मनात निर्माण होऊ नये, ही अलीकडची या तीरावरची गोष्ट. पलीकडच्या तीरावरती ती वस्तू घ्यावी असं वाटतच नाही. कारण आपण जसं म्हणतो की आपण जन्माला येताना आपल्या आईवडिलांनी सुद्धा काही 4 चांगल्या संस्कारांनीच आपल्याला जन्माला घातलं, की दुसऱ्याच्या वस्तूविषयी आपल्याला कधीच आकर्षण नव्हतं. जे आपल्या हक्काचं नाही ते आपल्याला मिळावं असं आपल्या मनात चुकून सुद्धा येत नाही. दुसऱ्याच्या विषयी आपल्या मनामध्ये द्वेषभाव कधीच सहसा निर्माण होतो. तर आपल्याला द्वेष करायचं कोणाचं कारणच नाही. म्हणजे आपण
काही गोष्टी जे जन्माला येताना घेऊन आलो ती आपली पूर्वजन्मीची पुंजी आहे, किंवा आपल्याला ज्या घरामध्ये देवाने चांगला जन्म दिला त्या घराची आपल्याला मिळालेली देण आहे, ती देणगी आहे. आणि म्हणून हा मनुष्य म्हणतो की बाबा ही चोरी करायची असते किंवा ती पडलेली मोहर आहे ती आपण घ्यायची असते, हा विचार आम्हाला स्पर्श घ्या 8 दिवस बघतोय तुम्ही, मी कशाला घे. म्हणजे आपण कधी चोरी करू नये हे एखाद्या मनाला किंवा एखाद्याला शिकवावं लागेल की अरे नाही ना ते कोणाचंही असेल आपण नाही हात लावायचं. म्हणजे मनात मोह होतोय की ते घ्यावं, पण नाही आपल्याला घ्यायचं, ते नाही घ्यायचं हे शिकवणं. आता पुढे येईल श्लोक आपल्याला, हे शिकवणं हे मनाच्या करता त्याचं शमन, की मनाला शिकवायचंय की बाबा रे नको, हे आपल्याला नको, हे आपल्याला नकोय. स्थिती कशी येते की जेव्हा हे शिकवण्याचा संस्कार मनावरती करावा लागतो त्या स्थितीमध्ये मन ती काही चोरी करायला जाणार नाहीये, पण मनामध्ये ती जी वृत्ती आहे त्या दुसऱ्या वस्तूच्या विषयीच्या आकर्षणाची ती काही सगळी 100% निघून गेलेली नाही. नंतर एक स्थिती काय येते की ज्या स्थितीमध्ये त्या वस्तूच्या विषयी आकर्षणच होते, असेल पडलेली ती मोहर आहे का तो हिरा आहे का तो दागिना आहे आपल्याला काही फरक पडत नाही, ज्याचा आपला संबंधच नाही त्याच्याशी आपल्याला काय करायचं. ही जी स्थिती आहे ही योगारूढाची, की ज्याला तो विषय कळला, तो जसं आपण म्हणतो आपण काही कोणी मोठे फार ग्रेट आहोत असं नाही, किंवा आपण काही फार मोठे गुणवान आहोत, पुष्कळ दोष आपल्याला, पण तरी सुद्धा देवाने आपल्यामध्ये काहीतरी इतके चांगले गुण देऊन आपल्याला जन्माला घातलं की जी आमच्या कुटुंबाची आम्हाला मिळालेली देणगी आहे. त्या आईवडिलांचे संस्कार, त्यांच्यावरती त्यांच्या आईवडिलांचे संस्कार, मग आम्ही कसं जगावं याच्यातून आलेले जे भाग आहेत त्यातनं आम्ही आमचं जीवन जगतो. असो तो आता आपल्याला विषय नाही, आता पुढे लगेच तो विषय येईल. ते म्हणतात अनुभवाने कळतं की हे काय कसं आहे, संकल्प करण्याने काय होतं आणि संकल्प सुटण्याने काय होतं. आरुरुक्षैर मुनेर्योगम कर्म कारणम उच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणम उच्यते. म्हणाले आरुरुक्षोर मुनेर्योगम, ज्याला ज्या मुनीला कोणी आमच्यासारखा ऐर गैर विचारात घेतलेला नाही, की आपल्या ऐऱ्या गैऱ्याला वाटलं की आपण योग करावा आणि तो गेला आणि लगेच हा तिसरा श्लोक गीताकारांनी म्हणजे योग योगेश्वरांनी तो त्याकरता आमच्या करता तो लिहिलेला. त्यांनी म्हणतानाच आरुरुक्षेर मुनेर योगम, ज्याचा काही अभ्यास झालेला आता त्याला योग मार्गामध्ये प्रवेश करायचा, तर त्याला जेव्हा योग मार्गात प्रवेश करायचा, योगाच्या वरती आरूढ व्हायचंय, तेव्हा त्याला साधन कोणतं, कर्म कारणम उच्यते, तेव्हा त्याला कर्म हेच साधन. आणि तोच 5व्या अध्यायातला पुन्हा विषय की कर्माला टाकून मनुष्य कर्माचा त्याग करून संन्यासी होऊ शकत नाही. संन्यस्त राहणं किंवा असणं ही वृत्ती आहे, ती पांढऱ्यातही आहे ती भगव्यातही. ती भगव्यातही नसेल ती पांढऱ्यातही नसेल, ती पांढऱ्यात असेल भगव्यात नसेल, कारण शेवटी तो वृत्तीचा भाग आहे. आणि त्यामुळे संन्यास हा शेवटी वृत्ती संन्यास, तो प्राप्त होतो तो वृत्तीने प्राप्त होतो, तो वस्त्रांनी प्राप्त होत नाही, वस्त्रांतरणाने प्राप्त होतो. वस्त्र बदललं म्हणून संन्यास प्राप्त झाला किंवा ती प्रवृत्ती प्राप्त झाली असं होत नाही, ती प्रवृत्ती निर्माण व्हावी लागते. आणि म्हणून आरुरुक्षेर मुनेर योगम कर्म कारणम उच्यते, म्हणून त्यांनी म्हणतात ज्याला योगारूढ व्हायचं आहे त्याला कर्म हेच कारण आहे. म्हणजे विहित कर्माचं आचरण करणं, कर्म करत असताना फलाची अपेक्षा न ठेवणं, इंद्रियांना फार न चुचकारणे, म्हणजे विहित कर्मापासून इंद्रिय नेहमीच दूर नेतील. तेव्हाही आमच्या मनामध्ये वृत्तीत बदल घडवायला कारणीभूत कोण आहे, इंद्रिय. इंद्रियांनी मनाला सांगायचं आणि मनाने संकल्प विकल्प सुरू करायचं आणि त्यांनी हे करावं ते करू नये, ते करावं ते करू नये म्हणत राहायचं. आणि मग आपण कोणाला तरी बळी पडायचं की जे नेहमीच इंद्रियांना बळी पडणं होतं. आणि म्हणून आणि कर्म पूर्ण झाल्यावर सुद्धा त्या कर्माची फलाची अपेक्षा ठेवायची
नाही. हे सगळं जेव्हा पालन करता येईल तेव्हा तो जो मुनी आहे तो मुनी योगारूढ होऊ शकेल. योगावरती आरूढ होण्याकरता त्या मुनीला पहिल्यांदा कर्म मार्गाचं अनुष्ठान करावं लागेल. आता कर्माचं अनुष्ठान त्याच्यातून काय फळ प्राप्त होणार आहे? समत्वम योग उच्यते. ही अंतःकरण समभावाला आलं. अंतःकरण समभावाला यायला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? हे पाहिजे आहे आणि ते नको आहे ही भावना सुटली. म्हणजे व्यवहारामध्ये हवं नकोची भावना सुटली. हे मला हवंय आणि ते मला नकोय. हे मिळावं याकरता प्रकर्षाने अपेक्षा आहे आणि ते नक्की माझ्यापर्यंत पोचू नये याकरता तीव्रतेने त्याचा नकार पण देवापुढे सगळ्यांच्या पुढे सारखा मांडत असं, नको रे बाबा हे असलं नको, नको रे बाबा हे असलं नको. हे जे नको आणि हे हवं ह्या दोघांच्या मध्ये काय आहे? हे हवं नको हे समत्वाला नेत नाही. त्याला सुखदुःखाचा ची झालर असेल, त्याला मानापमानाची काही चौकट असेल किंवा त्याच्या ठिकाणी जे काही आपल्या मनातली द्वंद्व आहे त्याच्या प्रकारची म्हणजे राग लोभासारखी द्वंद्व आहे, क्रोध मोहासारखी द्वंद्व आहे, व्यवहारामध्ये मान अपमानासारखी द्वंद्व आहे, अनेक प्रकारची द्वंद्व आहे. एक शहाणपण, एक वेडेपण द्वंद्व आहे की आपल्याला असं वाटतं की देवाच्या पुढे आपण बसलो किंवा आपल्या घरामध्ये जेव्हा गीतेचा ग्रंथ बघतो आपण म्हणतो याचा अभ्यास करावा, काहीतरी विषय समजून घ्यावा. तो विषय समजणं थोडं तरी शक्य आहे आपल्याला. पण ती वेदांच्या पोथ्या घरात आणून ठेवली तर ती पोथी काही कळत नाही. ते सायण भाष्य काढा, त्या भाष्यामध्ये ते शब्द पहा, ते परंपरेमध्ये आम्हाला व्याकरणाचा अभ्यास आधी करा, त्याच्यानंतर कुणीतरी अन्वय अर्थ लावणारा आणा वैदिक वाङ्मयाचा, मग आम्हाला त्या वेदाचा अर्थ कळला तर कळला, नंतर आम्हाला वाईट वाटतं. असं वाटतं देवा एवढा माणसाचा जन्म दिलास पण हे एवढी आमची परंपरागत असणारी संपत्ती आहे की आम्हाला अज्ञातच आहे. आम्ही आपलं काय कपाटात ठेवतो ते सगळं बासनात बांधून ठेवतो, त्याला आपले फुल वाहतो, हळदी कुंकू वाहतो, चला याचं आपलं स्मरण केलं संपलं. हे सुद्धा द्वंद्व आहे आपल्या अंतःकरणातलं की हे अज्ञान आहे आमचं, त्याचं ज्ञान आम्हाला व्हावं. या ज्या ज्ञान व्हावं आणि अज्ञान सुटावं हे जे हवं नको अशी अनेक हवं नको आपल्या जीवनातली जी आहेत ती ज्यावेळी पूर्णपणे शांत होती त्यावेळी आम्हाला योग साधेल, अन्यथा योग साधणार नाही. म्हणजे समत्वाला आम्ही आलो. आता समत्वाला येण्याकरता काय साधन आहे? योग कर्मसु कौशल्य. कर्मातलं कौशल्य हा योग आहे आणि योग म्हणजे समत्व आहे. तर समत्वाकरता कौशल्य म्हणजे कौशल्य हे काय आहे? तर हा जो पहिला भाग आहे, हा जो कर्माचा भाग आहे तो भाग काय सांगतो की कौशल्याने कर्म करणं हे आमचं साधन आहे. कौशल्य हे साधन आहे आणि साध्य काय? तर समत्व, चित्ताची समस्थिती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव, की कसा हा स्थितप्रज्ञ असतो, हा समाधीस्थ असतो, तो कसा असतो? स्थितधीही, ज्याची बुद्धी स्थिर झाली तो कसा आहे? व्रजेत की, कसा हिंडतो, कसा बोलतो, किम आसीत, कसा असतो? या सगळ्याचं वर्णन करून तू सांग की या स्थितप्रज्ञाचं स्वरूप काय आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात की व्हायचंय काय, गीताकारांना अपेक्षित काय? तो स्थितप्रज्ञ अपेक्षित, तो स्थितधी अपेक्षित. आता तो स्थितधी कसा व्हावा याकरता भगवंत इथे सांगतायत. हा जो योग विषय आहे इथे भगवंतांनी हा योग विषय त्यांनी काही आपल्या ध्यानयोगाशी लगेच जोडला नाही, हा सामान्य योग विषय आणि सामान्य योग विषय घेऊन त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला आरुक्षेर मुनेर योग, जर त्याला याच्यावरती आरूढ व्हायचं आहे तर कर्म कारण उच्यते, तर त्याला कर्म हेच कारण आहे. आता कर्माच्या माध्यमामधून त्यांनी जर आपल्याला त्या स्थितीला आणलं, त्यांनी जर आपल्याला त्या नियंत्रणामध्ये आणलं
त्याला जर त्या कौशल्याने जर आपल्या अंतःकरणामधलं समत्व ढळणार नाही, अशी स्थिती कोणतीही परिस्थिती अंतःकरण दोलायमान होत नाही, अंतःकरण अत्यंत शांत आहे, अंतःकरण अत्यंत स्थिर आहे, अशी स्थिती प्राप्त झाली. मग आता त्याला प्रवेश कुठे? आता इथे योगारूढस्य तस्य. आता म्हणाले तो योगावरती रूढ झाला. म्हणजे किती आधी मागितलंय बघा. मनाची स्थिती इतकी पूर्णपणे ज्याला पुष्कळशी समत्व, कारण आपण काही म्हणू शकत नाही 100% समत्वाला आली, पण आली. पुष्कळशी समत्वाला आल्यानंतर आता काय होतं म्हणाले, योगारूढस्य तस्यैव शमः कारणम उच्यते. आता तो जो योगारूढ मनुष्य आहे त्यांनी आता काय केलेलं आहे? दोन आहे आपल्याकडे, शम आणि दम. तर दमन जे आहे ते इंद्रियांचं, पण ते केल्याशिवाय शमन कसं होईल? कारण इंद्रियांनी मला आता असं जेवायचं की चालले आम्ही आता आजवडलं नुसतं हवा आहे, आता संध्याकाळी घरी नको जेवायला, पण कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊ, म्हणजे आपल्याला कुठेतरी पिझ्झा नाही तर काहीतरी असं गरमागरम वापरलेलं काहीतरी खायला आपल्याला जास्त आवडेल. की मनुष्य म्हणतो नाही नाही आपण ठरवलंय ना आता डाएट म्हणजे डाएट, आता नाही. किंवा एखादा आमच्यासारखा धार्मिक असेल तर तो म्हणेल की नाही बाबा आता द्वादशी झाली, आता चातुर्मास सुरू झाला, आता कुठं बाहेर जायचं आणि खायचं, आता काही बाहेर जाऊन खाणं, आता सुरू झालं चातुर्मासाचा नियम, काय जे पाळायचे असतील ते पाळावे. तो म्हणतो नाही, इंद्रिय म्हणतात नाही हो आपण जाऊच या. म्हणतो अजून कुठे चातुर्मास, आता पौर्णिमा झाली की चातुर्मास, पौर्णिमेपर्यंत काय अडचण नाही, तोपर्यंत आधीच जाऊन येऊ खाऊन. म्हणजे आपल्याला पुन्हा पावसाळ्यात जायचंय, तर पावसाळा ठीक आहे तो आत्ताच एन्जॉय करू, काय करायचं. म्हणजे ही इंद्रिय आम्हाला नाचत, आपण त्याला पर्याय काढतो. सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे आपला ज्याला अर्जुनाचा विषाद योगामध्ये प्रज्ञावादांश त्यांनी म्हटलेलं आहे भाष्यसे, की तू प्रज्ञावाद बोलतोस, तसं आपल्याकडे प्रज्ञा पुष्कळ विकसित, आपण आपल्या प्रज्ञेने पुष्कळ गोष्टी बोलतो. आपण सगळ्यात चांगली आपल्याकरता सोडवणूक केली, आपण बाहेर जातो, आपण 4 लोकांबरोबर वावरतो, कोणाच्याही घरी गेलं ना आपण सांगितलं मी कांदा खात नाही, सगळे खातात कांदा खातात, लसूण खातात. चातुर्मासात तसं काही कोणाचं बंधन नसतं. आपला काय चातुर्मास असेल तो आपल्या घरी, लोकांच्या घरी गेल्यावर आपण त्यांना काही म्हणू नये. आता प्रामाणिकपणे आपल्या मनाला जर विचारलं की हे आपण खरंच लोकांकरता करतोय का आपल्या जिव्हा लावल्याकरता करतोय, तर नक्की 99.9% वेळा आपण आपल्या जिभेकरता करतो. याचा अर्थ एक सामान्य उदाहरण घेतलं आपण, पण आपण कोणतीही गोष्ट जी करतो ती कशी बरोबर आहे याच्याकरता आपण एक तत्वज्ञान उभं करून आपण आपल्याला फसवत असतो. इथे त्यांनी सांगितलं की बाबा हे ठीक झालं, या कर्मामध्ये हे कर्म करत असताना आम्ही विविध कर्माच्या आचरणाकरता आणि योग्य असं जीवन योग्य पद्धतीने पुढे नेण्याकरता म्हणून आम्ही काय केलं आहे, तर आम्ही आमच्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण दिलं. आता पूर्ण नियंत्रणाने हा योगी सांगू शकतो की तुम्ही काही म्हणा, माझं मन हे अशा विकल्पात जाऊ शकत, माझं मन मला अडचणीत आणू शकत, माझ्या मनाचा मला त्रास होऊ शकत, माझं मन माझ्या बाबतीमध्ये पूर्णपणे नियंत्रण आहे, मी मनाला काबूत ठेवलेलं आहे. आता एवढी मोठी गोष्ट आहे की मन काबूत आहे. आता जेव्हा मन नियंत्रणात आहे त्यावेळी काय झालं, कर्माने काय प्राप्त झालं, याच्या कौशल्य आहे. कारण कर्म काय, योग कर्मसु कौशलम, ते कौशल्य काय कुठे आम्ही वापरलं, आमच्या इंद्रियांच्या व्यापारावर, आमच्या कर्माच्या व्यवहारावर, आणि आम्हाला पाहिजे आहे ते नियंत्रण आम्ही मिळवलं. म्हणून त्यांनी काय म्हणतात, आरुरुक्षेर गुणेर योगम कर्म कारणम उच्यते. त्याच्याकरता कर्म हे कारण आहे, आणि आम्ही आमच्या कर्माच्या मधून आमच्या प्रत्येक कृतीवरती नियंत्रण मिळवलं. तर ते नियंत्रण आता इतकं दीर्घकाल मिळवलं की ज्यामुळे आमची इंद्रिय आम्हाला वश आहे असं आम्हाला जाणवलं. आता हे इंद्रियांना वश करणं हे एका पातळीवर झालं. आता योगारूढ झालं, आता हा त्याच्या पुढे गेला. आता हा जेव्हा पुढे गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की आता तुला कारण कोणतं आहे, तर शमः कारणम उच्यते. आता तुला इंद्रियांचं दमन करावं लागणार.
पण शमन कशाचं? वृत्तींचं, विचारांचं. आता वृत्ती कोणती आहे? छे, मला हे खाण्याचे प्रसंगाला मी खाणार नाही. तुम्ही बघा आपल्याकडच्या मागच्या पिढ्यांमध्ये जे पुष्कळ व्रतस्थ आहेत, अधिकारी आहेत, ते आपल्या व्रताबद्दल सांगत, छे छे, एकादशीच्या दिवशी आम्ही शेंगदाणे आणि साबुदाणा हे असलं आम्ही काही खात. सकाळी फक्त एकदा देवाचं तीर्थ घेतलं की संपलं. त्या तीर्थावर आता दुसऱ्या दिवशी द्वादशी सुटणार. आता हे किती वेळा सांगणार कुणाला? याने तुमची आज एकादशी, काय फराळ केला का? हो नाही नाही, मी काही फराळ केला. ही प्रत्येक वेळी हे कशाच्या वरती उभं आहे? ह्याचा पाया अहंकार. एक कळत न कळत एक अहंकार. नाही मी खात, सगळे खातात, मी खात नाही. अजून आपल्याला होतंय तोवर आपण करायचं नाही, बघू पुढे, आपल्याला जर नाही झेप होत. पण ह्या सगळ्या बोलण्याच्या मागे मी काय करतो? नाही, आपण मी इतके प्रवास करतो, मी पाणी पित नाही, मी एवढा प्रवास, मी वाटेमध्ये खात नाही. अहंकार आहे. कारण हे सगळं लोकांना सांगण्याची काही गरज नाही. जर आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण येऊ शकतं व आपल्याला कळलं की आपण जो काही अभ्यास करतो, योगाचा असेल, तुमचा जप असेल, काही अनुष्ठान असेल, की त्या अभ्यासाने तुम्ही 1 दिवस उपवास काढू शकता, 2 दिवस उपवास काढू शकता. तुम्हाला नाही 2 दिवस पाणी मिळालं तरी चालतं. एखाद्याला तुम्हाला 1 दिवस पाणी नाही मिळालं तर चालतं. अन्न 2 दिवस नाही मिळालं तर चालतं. ही तुमच्या शरीराची एक तुमच्या तपश्चर्येतून, व्रतस्थपणामधून आलेली एक शक्ती आहे, की जी शक्ती तुम्हाला एक चांगलं बळ देते. पण त्याच शक्तीचं भांडवल करायला लागलो आम्ही. पण ते भांडवल करणं कुठपर्यंत आहे? ते कर्म कारण उच्यतेपर्यंत. तिथे काय इंद्रियांचं नियंत्रण करणं, आपल्याला एका विशिष्ट तऱ्हेने एका चांगल्या एका फ्रेम मध्ये चांगल्या एका पद्धतीने अडकवून ठेवणं, हे आपलं काम असतं. आता काय आहे? आता बदललं. आता कसं बदललं? आता त्यांनी म्हटलं आता मनाला नियंत्रण. आता शम म्हणजे मनाचा शम काय? आतापर्यंत मनाने इंद्रियांना नियंत्रित केलं होतं. आता मनावरचं नियंत्रण काय राहिलं? हो, आता मन जर इंद्रियांना नियंत्रित करतं तर पुढे बुद्धी काय, पुढे अहंकार काय, हे सगळे आता कुठे अडचण येत आहे? ते म्हणतात नाहीत तसे. मनामध्ये हे मी आता काही करत नाही, आता हे मला साध्य झालंय, हाच मोठा संकल्प. या संकल्पाचा जोपर्यंत शम होत नाही, हा संकल्प जोपर्यंत, हे जे चाललंय हे सहज आहे, हे जे चाललंय हे स्वाभाविक आहे, हे जे चाललंय हे नैसर्गिक आहे, असं जेव्हा वाटेल ना, ठीक आहे, हे असं झालं पाहिजे, असा आग्रह नाही, हे असं होत आहे, हे आपोआप होतं. आणि म्हणून आपल्याकडे जे सांगितलं की हे आता मी सोडलं बरं का. आता किती वर्ष झाली, माझ्या अतिशय आंबा आवडीचा, पण मी आंबा सोडला बरं का. त्याला सुद्धा आता 35 वर्ष सारखी सोडल्याची आठवण आहे. त्यामुळे तो आंबा न खाता आंब्याचा आनंद आहे किंवा त्या आंब्याचा संपर्क आहे. आता ते म्हणतात, आता मन जेव्हा त्या संकल्पापासून सुटतं तेव्हा काय होतं? आंबा हे फळ आहे आणि ते खायचं आहे आणि त्याचा माझ्या देहाचा काही संबंध यायचा आहे, हेच त्या संकल्पातले चालू. घरात आंबे येत असतात, लोक खात असतात, पण त्याचा विचार सुद्धा नाही. जरी डोळ्याला दिसलं तरी सुद्धा हे आपण खात नाही, हाही विचार. कारण काय आहे, नाही म्हटलं तरी अडकलं आणि आहे म्हटलं तरी अडकलं. म्हणून आहे आणि नाही, हवं आणि नको, याच्या पलीकडे मनाला नेणं हा मनाचा शम आहे. म्हणतात तो योगी जो आहे तो त्या स्थितीला पोचला, म्हणजे साधक जो आहे तो ह्या कोणत्याही विचाराच्या पलीकडे गेला आणि सहज स्थितीला प्राप्त झाला. आपण आतापर्यंत अनेक वेळा तो संदर्भ घेतलाय. उत्तम सहज स्थिती. सहज स्थिती उत्तम आहे. जे जसं चाललं आहे तसं, जे जसं मिळेल तसं. आज काही आहे, ठीक आहे, उद्या काही नाहीये, त्याहून ठीक आहे, चला. जे जसं असेल तसं, त्याचा फार उहापोह नाही, त्याची चर्चा नाही, कारण ते आपल्याशी जोडलं आहे, ही धारणाच आपण ठेवली. आणि म्हणून ते म्हणतात हे जे शम आहे, आता माऊलींनी
त्या शम शब्दाचा म्हणजे दमन, दोन शब्द लक्षात ठेवा. दमन हा शब्द इंद्रियाशी निगडीत आहे, शम हा शब्द अंतःकरणाशी निगडीत आहे. मनाचं शमन करण्याकरता वेगळ्या साधनाची अपेक्षा या श्लोकावर नाही, अन्यत्र आहे. जेव्हा अन्यत्र शमदम शब्द येतील तेव्हा ते सांगतील की शमानी तुम्हाला मन नियंत्रणात ठेवावं लागेल, दमानी तुम्हाला इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय नियंत्रणात ठेवायला लागतील, आणि शमानी तुम्हाला अंतःकरण नियंत्रणात ठेवावं लागेल. इथे त्यांनी काय म्हटलंय, आता अंतःकरणाच्या नियंत्रणाचा विषय नाही, या ठिकाणी नियंत्रण नाहीच, अंतःकरणाचे संकल्प सुटले. म्हणजे भगवंतानी इथे कशा अर्थाने शम शब्द घेतलाय, अंतःकरणाशी निगडीत, की संकल्प सुटले आणि कर्म सहज झाले. मी विहित कर्म, आपलं कर्तव्य आहे, केलं पाहिजे, आपण कधी कर्तव्याला चुकणार नाही, काय वाटेल ते हो. ही जी मनामध्ये भावना आहे ही भावना तेव्हा सुटलेली आहे, तेव्हा मी कर्तव्य करतो वगैरे नाही, ठीक आहे, आज जे करावं लागतं म्हणजे त्याच्यामध्ये चर्चेसारखा विषय, त्याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्टच नाही. असतं ना, आता पुढच्या पिढी करता मागच्या पिढीने काहीतरी करून पुष्कळ त्याग केलेला असतो, आणि केलेल्या त्यागामुळे पुढच्या पिढीला माहित असतं की या लोकांच्या त्यागावरती आज आपलं यश अवलंबून आहे. तर मोठी माणसं बोलताना, हो काय त्याचं शिक्षण व्हायचं होतं, कसं करणार, आम्ही काही केलं नाही, अमुक एक करायचं होतं, त्याच्याकरता आम्ही हे सगळं सोडलं, एक वेळ जेवलो, पोटाला चिंता घेतला, हौस मौज नाही केली, पुष्कळ गोष्टी केल्या, पण कुटुंबाला वर आणण्याकरता पाहिजे तेवढे प्रयत्न केलेलेच असतात, त्यात खोटं काहीच नसतं. ती मुलं मोठी होतात, घरादाराला चांगले दिवस येतात, मग आता त्यांच्या पुढे चर्चा सुरू होते की बघा यांनी इतकं घराकरता केलं, किंवा करणारा म्हणतो की अरे हे सगळं तुम्हाला दिसतंय, पण त्याच्या मागे आम्ही किती केलं आहे, कुठे ना कुठेतरी मी किती केलं आहे, हे जेव्हा मनुष्य सांगतो, ज्यावेळी हे त्याच्या मनात येतं, तेव्हा पुढची पिढी शेवटी एकदा म्हणते, अहो तुम्ही केलं हे आम्हाला मान्य आहे, तुम्ही जे केलं त्याची आम्हाला जाणीव आहे, पण आता किती वेळा ते तुम्ही बोलून दाखवता. त्याचं कारण का मनुष्य बोलतो एकदा, 10दा, 15दा, 20दा, तो बोलण्याचं कारण एकच आहे की त्याचं जे मन आहे ते मन त्याच संकल्पात आहे, त्या मनाचं शमन करायला, त्या मनाने ठीक आहे झालं सगळं जे व्हायला हवं होतं, ज्याच्याकरता आपण केलं, भगवंता ते तू केलंस, चला त्या घराकरता तू पार पाडलीस, आता विषय संपला, तो विषय मागे पडला, आता त्याची चर्चा करायचं कारण नाही. पण मग माणसं म्हणतात, अहो तुम्ही त्याच गोष्टीवर आम्हाला किती अडकवता, त्याच गोष्टीवर तुम्ही आम्हाला किती हे करता की नाही, मी तुमच्याकरता केलं, तुम्ही माझ्याकरता केलं आहेत, असं आपल्या लक्षात येतं. आपल्या समोर ती माणसं म्हणतात की बाबा आम्हाला त्यांच्या त्यागाची पूर्ण कल्पना आहे, पण म्हणून त्यांनी जाता येता त्याचा उच्चार करावा आणि किती वर्ष करावा, त्याच्या बदल्यात आम्ही करतोच आहे ना, आम्ही कुठे वाईट वागतो, आम्ही पण त्याच्या बदल्यात चांगलंच वागतो. मग तर रोज आम्ही काय करायचं सांगा बरं, त्यांनी आमच्याकरता केलं त्या काळात, मग आता आज आम्ही रोज त्यांच्याकरता काय, हे का होतं, कारण इथे मनाला नियंत्रण नाही. मनाला नियंत्रण का नाही, कारण मनातला अहंकार मोठा. आपण ज्या काळामध्ये हे जिद्दी करत राहिलो त्या जिद्दीला कारण सुद्धा अहंकारच असतो, कारण तो अहंकार असतो म्हणूनच आपण जिद्दीने करतो. माणसाच्या ठिकाणी जर तो अहंकार नसता तर सामान्य मनुष्याला काहीतरी लागतं प्रवृत्त करायला, तो ती जिद्द आपल्या अहंकार, नाही माझं झालंच पाहिजे, नाही हे मी त्याकरता केलंच पाहिजे, नाही मला हे मिळवायचंय म्हणजे मला कष्ट केलेच पाहिजे, हा त्यातला जो मला यश मिळवायचंय ही जी भावना असते ती इतकी सुदृढ असते की त्यामुळे तो ते मिळवतो. पुढे काय होतं, वस्तू मिळाली, ती वस्तू मिळून घटना पुढे चालली, अहंकार नाही सुटला, या अहंकाराची फुट तशीच राहिली. आता ते म्हणतात की कर्माने अनेक प्रकारची शुद्धी आम्ही मिळवली, परंतु मनामध्ये काही विकल्प शिल्लक राहतात. मनामध्ये योगाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा अनेक अंतर आहे, असं नाही. आपल्याला येईल पुढे प्रसंग तेव्हा आपण बघू, 10 प्रकारचे अंतर आहे त्यांनी सांगितले.
किती प्रकारचे अडचणी किंवा त्याच्यामध्ये अडथळे योगाच्या बाबतीमध्ये येतात. तर ते सगळे जे अडथळे आहेत त्या अंतःकरणाला त्या सगळ्यातून दूर करायचं. कितीतरी एक सूक्ष्म अहंकार आहे योगाच्या बाबतीत. देहाविषयीची अस्मिता आहे, मनुष्याची मूलभूत अविद्या आहे. त्यानंतर माहित नाही सुप्त स्वरूपामध्ये योग्याला या जगातल्या काही गोष्टींच्या विषयी आकर्षण आहे. राहतच नाही असं नाही. एकाची कथा मी आपल्याला सांगितली होती की तो त्या गुरुकुल कांगडीचा राहणारा, पण कोणी अमेरिकन टुरिस्ट एखादं ट्रूप आलं त्यांच्याकडे आणि बोलून गेले, हमारे अमेरिका आ जाओ, देखने के लिए बहुत अच्छी हमारी ये है नगरी, आप देखो तो हमारा न्यूयॉर्क को देखो एक बार. तर तो योगी म्हणतो की माझ्या मनात एक कुतूहल निर्माण व्हायचं, काय बो आहे अमेरिका असेल, काय बो ते त्यांची न्यूयॉर्क सिटी असेल, आपण पाहिलं तर मजा आहे. ही जी धारणा आहे, ही जी भावना आहे, तर मनामध्ये ते म्हणतात की मनाचं शमन व्हायला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या फार खालच्या पातळीवर, परंतु इतक्या वरच्या पातळीवर योगी गेल्यानंतर सुद्धा एखादी वृत्ती त्याच्यामध्ये अशी पण निघते की जी वृत्ती प्रवृत्तीशी जोडली, निवृत्तीशी नाही. अविद्या ही मूलभूत अविद्या आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी. या अविद्येतून निर्माण होणारी मीपणाचं स्फुरण आहे, अस्मिता, ते कोणाचंच जात नाही, योग्याचं सुद्धा झालं फार कठीण. त्यामुळे ह्या सगळ्यातून या योग्याला दूर करण्याकरता योगारूढाला काय आवश्यक आहे तर शम आवश्यक. हे कोण सांगत आहे? हे गीताकार. ज्ञानदेव त्यांची भाषा वेगळी आहे. आता त्यांचं निरूपण आपण घेतलं की आता ते शम शब्दाचा अर्थ आणि कर्म शब्दाचा अर्थ सामान्य करत नाही. आता योगाचळाचा निमका. आता म्हणाले आपल्याला योगरूपी पर्वताच्या माथ्यावर जर जायचं असेल, जरी ठाका वा आथी पार्था, हे अर्जुना, जर योगाचा माथा म्हणजे योगाच्या शिखरावर पोहोचण्याची जर आपल्याला इच्छा असेल तरी सोपाना या कर्म पथा चुका झळी. म्हणाले काही झालं तरी हा जो कर्मयोग रूपी सोपान आहे त्या सोपानाला सोडून चालत नाही, त्याच मार्गाने जावं लागतं. येणे यमनियमांचे नितळवट. आता विषय कुठे नेला? अष्टांग योगा. ते म्हणतात तो जो डोंगर आहे तो याचा पर्वत आहे योगाचा, त्या योगरूपी पर्वताचा पायथा काय? तळवट आहे. तळवट काय, पायथा काय? यम आणि नियम. म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये जे आपण सारखं म्हणतो ना की हे जे योगाचे सगळे असले प्रकार दिसतात विकृत, त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की योगाभ्यासामध्ये अभ्यास आसन प्राणायामाने सुरू होतो. सामान्यतः या वर्गांच अनेक आपण जर पाहिलं, परदेशामध्ये येऊन, परदेशातले लोक इकडे येऊन खूप घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, पुष्कळ त्यात तत्वज्ञान जाणण्याचा प्रयत्न करतात, पण कुठून जाणतात? त्या आसन प्राणायामाच्या पुढेच जातात. यमनियमाचा विचार महत्वाचा आहे हे कोणी मानतच. यमनियमामध्ये अहिंसा, सत्य असते, अपरिग्रह ब्रह्मचर्य. नियमामध्ये शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रेम, हे 5 यम आणि 5 नियम आहेत. यातलं जे जमेल तसं आम्हाला वाचता आलं पाहिजे. म्हणून माऊली आधी सांगते, अहो याचा हा तळ आहे, याचा पायथा आहे, या पायावर तर या योगाचा पर्वत उभा आहे. या पायथ्याशी तुम्ही काय मिळवलं? तुम्ही शरीराने, मनाने, वाणीने किती अहिंसा सांभाळली, काया वाचा म्हणून सगळंच. या सर्व गोष्टींच्या ठिकाणी तुमचं किती नियंत्रण आहे सांगा म्हणाले. ह्या यमाबरोबर नियम काय सांभाळतो? शौच, शुचिता. आत्ताच मी काल परवा ऐकलं एका ठिकाणी की एक थेरपी त्यांनी त्यांच्याकडनं सांगितलेली, त्याच्यामध्ये रात्री झोपताना दात घासून झोपावं, सामान्यतः आपण झोपतो, आणि सकाळी उठल्यानंतर तोंड धुण्याच्या आधी चांगलं पाणी घ्यावं आणि चांगलं तोंडात खळखळून
ते सगळं पाणी पोटात घ्यावं. कारण का तर म्हणे ती जी काही तो सलायवा, ती जी लाळ आहे, ती जी सुटते तोंडाला, ती सगळी शरीराला आवश्यक आहे. कशाला आवश्यक आहे म्हणा घाट. कारण बॉडी आपल्यातली जी टॉक्सिन्स आहे ती जिथून जिथून बाहेर टाकणं शक्य आहे तिथून तिथून ती टाकते. कानातून भोक आहे म्हणजे त्याला एक्सपोजर आहे, इथून घाण बाहेर. डोळे एक्सपोजर आहे, घाण बाहेर आहे. नाक एक्सपोजर, तोंड एक्सपोजर, शरीरावरची रोमरंध्र एक्सपोजर आहे. ते सगळी शरीरातली टॉक्सिन्स बाहेर काढतात. आणि अशी कोणती थेरपी आहे की जी थेरपी टॉक्सिन्स पोटात घ्या सांगते? म्हणजे आश्चर्य आहे. आता काय आहे, दर दिवसाला एक नवीन काहीतरी येत राहतं आणि माणूस आपल्या प्रकृती करता कशाच्या तरी मागे धावत असतो. म्हणजे हे तर आपल्याला काय पटू शकत. शुचिता देहाची राखलीच. इथे ते सांगतात की शौच, शुचिता देहाची, मनाची, वाणीची. बोलताना आताचा जो सगळा संस्कार आहे, म्हणजे आता सगळ्या नवीन नवीन पिक्चरचं प्रमोशन करतात म्हणून त्या हवाई उद्याचं आकर्षण त्यांनी वाढवत नेलंय. वास्तविक काय भाषा, काय कार्यक्रम, काय बोलणं, काही त्याला दर्जाच नाही. आता अशा प्रकारचं जर आम्ही वाङ्मय ही अशीच आम्ही भाषा बोललेली ऐकायला लागलो तर आम्हाला सुद्धा ही अशी भाषा ऐकायची सवय एकदा झाली तर आम्हालाही ते फारसं काही वाईट आहे असं वाटत नाही. ठीक आहे, हल्ली सगळेच असं बोलतात, मग मुलंही असं बोलतात. कोणाला मुलं कशी उत्तरं देतात, मुलं कसे थोडेसे उद्धटपणाने वागतात, हे सगळं आम्ही स्वीकारतो. कारण का तर समाजच तसा, संस्कारच तसा. तरी नाही तर वाणीची शुचिता असल्याशिवाय बुद्धिमत्ता, शरीर या कशाचंही सामर्थ्य, अगदी व्यवहाराच्या पातळीवर आरोग्याचं सामर्थ्य सुद्धा प्रकट होणं शक्य नाही. त्यामुळे शुचिता आहे, संतोष, किती संतुष्टता आहे. काही कुणा मैत्रिणीचं घरात आलेलं पाहिलं किंवा आपल्या घरात हे मला आणलेलं, कुणाला तिला आणलं मग मला पण काहीतरी आणलं पण. म्हणजे आताचा ट्रेंडच असा आहे, आपण मुलांवर संस्कारच असे केले की आणलं की आम्ही सगळ्यांना आणतो. पण त्याच्या कारणाने आणा. आत्ता आणल्याबरोबर ते चौघांनाही तसंच दिसलं पाहिजे, नॉट नेसेसरी, काही आवश्यकता नाही. त्यांनाही कळलं पाहिजे आत्ता तिचा वाढदिवस आहे किंवा आत्ता तिला गावाला जायचंय, आत्ता प्रायोरिटी तिच्या करता आणली, उद्या माझी प्रायोरिटी माझ्याकरता आणली, परवा माझे वाढदिवस असेल माझ्याकरता आणली. आता तसं नाही. असं आता आपल्याकडे एक पैसे जास्त, मुलं कमी, त्यामुळे त्यांचं कौतुक करण्याकरता किती संधी शोधू आणि किती देऊ, त्या मुलांना आम्ही वेळ करतो. त्या मुलांच्या ठिकाणची लालसा इतकी वाढत जाते, त्यामुळे संतुष्टता हा स्वभावातला गुणधर्म निघून संतुष्टता राहत नाही. इथे योग सांगतो पहिल्यांदा, अंतःकरणाची संतोष, तप, काहीतरी एक जीवनाला पद्धती पाहिजे आणि त्याला काहीतरी नियमाने बांधलेलं पाहिजे. एवढं तरी तप. म्हणजे पूर्वी आपल्याला कसं होतं, मुलांना लवकर उठलं पाहिजे, त्यांनी आपलं आवरलं पाहिजे, आपले कपडे आपण धुवून टाकले पाहिजेत, आपलं ताट आपण उचलून ठेवलं पाहिजे, देवाला नमस्कार केला पाहिजे, इतक्या वेळेच्या आत घरामध्ये आलं पाहिजे, अशा वेळेमध्ये अभ्यास केला पाहिजे. साधारणपणे घरांमध्ये तर आपल्याला कुठे शिवी बिवी तर ऐकायला पण यायची. आता तर सारख्या कानावर शिव्याच पडतात. सगळ्या बाजूनी लोक वाटेल त्या शब्दामध्ये बोलत राहतात. इतकी असभ्य भाषा आपण कधीच पूर्वी कधीच ऐकली नाही. अगदी गाढव आणि मूर्ख म्हणजे परिसीमा होती. मूर्खासारखं बोलू नको किंवा गाढवासारखं वागू नको, बस. याच्यापेक्षा सांगण्याचा हेतू असा की त्यांनी सांगितलं की आधी ह्या यमनियमांचा विचार करा. रोज ईश्वर प्रणिधान आपल्याकडे मुलांना सकाळ संध्याकाळ एक एक तर नमस्कार आपण ठोकायला लावतच होतो. त्याला एक नमस्कार करा दे. मुलगी असेल साष्टांग दंडवत केव्हा तरी घालायला सांगत होते की घाला साष्टांग नमस्कार मुलांना घालून. आता यातलं काही राहिलं नाही. तर योग सांगतो जोपर्यंत यमनियमांचा पायथा आम्ही पुरा करत नाही तोपर्यंत तो योगाचा डोंगर आम्ही कसा चढायचा
आता माऊली पुढे म्हणते, यमनियमांचे तळवटे रिगे आसनाची पाऊल वाटे. आता पुढे चाल. तर ती पाऊल वाट कोणाची आहे? आसनांची पाऊल वाट. आता आसन ही त्या डोंगरावर जाण्याची पाऊल वाट म्हणजे रस्ता आहे. अवघड आहे, कारण तो काही एक्सप्रेस हायवे नाही वर जायला. छोटा छोटा रस्ता आहे, कसा तरी लोकांच्या जाऊन 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 ती वाट मिळाली आणि त्यांच्या पावलांमुळे पडलेली किंवा निर्माण झालेली ती वाट आहे. त्या वाटेने आपल्याला जायचंय. येई प्राणायामाचे आडकंठे. कशाने यावं लागतं? प्राणायाम हा कडा आहे, मोठा अवघड आहे. लोकांना प्राणायाम जितका सोपा वाटतो, कुठलंही पुस्तक वाचलं, कुणाच्या इकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं एवढं भस्त्रिका करा, नंतर एवढा तुम्ही दीर्घ श्वसन करा, एवढा तुम्ही संख्या प्राणायाम करा. आता त्यांच्या जवळ चांगलं महिना 2 महिने राहून तो विषय शिकणं शक्य असेल तरच तसं करावं. अन्यथा 2 दिवस 4 दिवस 7 दिवस या शिकण्यावरती प्राणायाम करणं खरं तर धोका आहे. आणि म्हणून आपल्याला तरी असं वाटतं की हे काही तितकंच बरोबर नाही. कारण भस्त्रिका वगैरे ह्या गोष्टी काही साध्या नाही की भस्त्रिका करणं किंवा इतर काही विशिष्ट अशा. लोक तर बसती वगैरे फडकं घाला, नाकातनं पाणी काढा. आता तुम्ही ह्या सायनसला या नाकातनं पाणी घातलं, या नाकातनं पाणी काढलं, हे सगळं मोकळं होतं असं म्हणायला गेलो आपण तर त्या पाण्याचा प्रयोग व्यवस्थित नाही करता आला तर त्या ज्या पोकळ्या आहेत सायनसच्या, त्या पोकळ्या कफाने भरत राहतात. जर 2-2, 4-4 महिन्यांनी त्रास व्हायला लागतो, आजारपण यायला लागतं. तर कोणता सीझन, कोणती प्रकृती. आणि खरं सांगाल तर ह्या ज्या सगळ्या षटक्रिया आहेत, या सगळ्या षटक्रिया ह्या त्याच्यामध्ये थेरपेटिक आहे, या उपचार म्हणून वापरल्या. त्याचा उपयोग जो आहे तो थेरपेटिक यूज आहे. की आता काय झालाय त्रास माहिती आहे, क्षणमुखी. त्यानंतर डोळ्यांच्या करता किती विश्रांती पाहिजे, त्याच्याकरता म्हणून काय करायला हवं, डोळे केव्हा शांत ठेवले पाहिजे, डोळ्यांवरती केव्हा हात ठेवले पाहिजे, कान केव्हा बंद केले पाहिजे, कशा करता बंद केले पाहिजे, त्या सगळ्या ज्या मुद्रा आहेत त्या सगळ्या मुद्रांच्या ठिकाणी त्याची आवश्यकता आणि त्याचा वापर, हे म्हणजे रोजच्या जीवनामध्ये अंतर्भाव केला की ते फडकं घ्यायचं, ते आतमध्ये घालायचं, ते फडकं पुन्हा बाहेर घालायचं, त्याची काही रोजची गरज नाही. या सगळ्या गोष्टी ह्या इथे गीतेला तर मुळीच अपेक्षित. माऊलींनी आपल्या म्हणून पुन्हा पुन्हा आपण म्हणतो की आता वरचा श्लोक काय आणि माऊली आपल्याला काय सांगते ते. म्हणून त्यांनी सांगितलं प्राणायाम सोपा नाही, प्राणायामाचे आडकंठे. प्राणायाम हा कडा आहे, त्या कड्यावर उभं राहायचं आहे. विंधो प्राणायाम करता आला तर करा, नाही तर करू नका. अरे वरवता गा. त्या प्राणायामाच्या आणि आसनांच्या साह्याने तो योगी कुठे येतो? त्या पाऊल वाटेनी चालत त्या डोंगर माथ्यावर पोहोचतो, त्याच्या मध्यावर जाऊन पोहोचतो. मग प्रत्याहाराचा आघाडा. म्हणाले प्रत्याहार कसा आहे? हात तुटलेलाच करा त्या डोंगराचा. कारण प्रत्याहार म्हणजे काय आहे की आपली जी बहिर्मुख इंद्रिय आहे ती आपल्या प्रत्येक इंद्रियांकरता बहिर्मुखताच दिली आहे. डोळे काही आपल्या आत नाही बघू शकत की आपल्याला आज किती पोळ्या खाल्ल्या, काय चाललंय पोटामध्ये, पचन होतंय ना व्यवस्थित, लगेच डोळ्यांनी आत पाहिलं असं काही पाहता येत नाही. डोळे बाहेर पाहू शकतात, डोळे आत नाही पाहू शकतात. कान बाहेरचं ऐकू शकतात, कान आतलं नाही ऐकू शकतात. कारण आतलं जर आमच्या कानाला ऐकता आलं असतं तर आमचा रक्तदाब आम्हाला मशीननी पाहावा लागला नसता. रक्तदाब आमच्या कानांनीच ऐकला असतं. हृदयाची परिस्थिती काय आहे ती कानांनी पाहिली, ऐकली असती, डोळ्यांनी पाहिली असती. अरे चला इकडे कुठेतरी गडबड होतीये, इकडे कोणाचा तरी ब्लॉक आलेला आहे, कुठेतरी काहीतरी झालंय, हे काही बरोबर नाहीये, रक्ताचा प्रवाह बरोबर वाहत नाहीये. त्याच्या हृदयाकरता त्याला जाऊन अँजिओग्राफी करायची गरजच पडली नाही. हे जर डोळ्यांना अंतर्मुख होऊन सगळं आतलं शरीर पाहता आलं तर त्यामुळे हे इंद्रियांची प्रवृत्ती नैसर्गिक, त्यांना जन्मालाच बाहेर पाहण्याकरता, त्यांना जन्मालाच बाहेर धावण्याकरता. कानाने बाहेरच बघावं, नाकाने बाहेरचा सुगंध घ्यावा,
तोंडाने जे अन्न आहे ते खावं, वाणीने बोलावं. ती वाणी आत जाऊन अंतरंगात प्रकट होऊ शकत नाही, ती बाहेर स्थूल वातावरणातच प्रकट होऊ शकते. आमच्या त्वचेला स्पर्शाचं सामर्थ्य आहे, सगळी त्वचा आतमध्ये भरली, पण आतल्या त्वचेच्या स्पर्शाचं सामर्थ्य जे आम्हाला बाहेर जाणवतं ते आम्हाला आतलं जाणवून घेता येत नाही. तेव्हा जाणवतं जेव्हा ऍसिडिटी झालेली आहे, जेव्हा पोटामध्ये चिक्कार तिखट नाही तर मसालेदार पदार्थ खाल्ले, दाह होतोय पोटात, तेव्हा जाणवतं. स्पर्शाने नाही, जाणीवेनी, वेदनेनी. म्हणजे कुठलंही इंद्रिय हे बहिर्गामी, अंतर्गामी नाही. तर आता ही जी बहिर्गामी प्रवृत्ती इंद्रियांची जी नैसर्गिक आहे, त्या प्रवृत्तीला मुरडून त्यांना वळवायचंय. आणि त्यांना वळवून कुठे आणायचंय? हृदयापाशी, आत. त्यांना आत आणून हृदयापाशी ठेवायचं. प्रति आहार, त्यांच्या आहाराच्या उलट. त्यांचा आहार काय? बाहेरचा. ते बहिर्गामी, ते खाणार आहेत ते बाहेरचं, ते बघणार आहेत ते बाहेरचं, ऐकणार आहेत ते बाहेरचं. त्या सगळ्यापासून उलट फिरून मुरडून त्यांनी आत येऊन बसायचं. आत येऊन बसले म्हणजे काय होईल? त्यांना बाहेर जाण्याची इच्छा होणार नाही. तो काळ 1-2 तास आपण डोळे मिटून बसलो आणि प्रत्याहाराचा अभ्यास सुरू केला की नाही, आता आपल्या हृदयापाशी काय कल्पना केली आपण? ईश्वराच्या मूर्तीची कल्पना केली. त्या ठिकाणी आपले डोळे पोचले, त्या ठिकाणी आपले कान आणले, त्या ठिकाणी आपली वाणी आणली, त्या ठिकाणी आपला स्पर्श आला. सगळ्या जेवढ्या ज्ञानाच्या जाणीव आहेत त्या सगळ्या आत घेतल्या. असं आमचं झालं. कशाच्या आधाराने घ्यायचं? हा तुटलेला कडा का प्रत्याहाराचा? कारण आतमध्ये मुरडणं फार अवघड आहे. पण त्याची मूळची प्रवृत्ती आहे. नदीचा प्रवाह वाहतो आहे आणि त्या वाहणाऱ्या प्रवाहाला तू उलटा वाहा म्हटलं तर कधी शक्य आहे? तो डोंगर माथ्याकडून समुद्राकडे वाहत जाणार, त्याची प्रवृत्तीच ती आहे. त्या प्रवृत्तीच्या उलट त्या पाण्याला जर व्हायला सांगितलं तर ते पाणी वाहू शकणार नाही. तसंच की इंद्रिय बहिर्गामी आहेत, त्यांना अंतर्मुख व्हा म्हटलं तर इंद्रिय काय झटकन अंतर्मुख होणार आहे? ती नाही होणार. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, माऊली म्हणते की हा प्रत्याहार म्हणजे सामान्य नाही, हा प्रत्याहार म्हणजे तुटलेला कडा आहे. या कड्यावरनं सारखं घसरणच आहे. या कड्यावर चढतो कसले आम्ही? या कड्यावरनं आम्ही घसरणारच अधिक आहोत. आणि म्हणून ते सांगतात की निसरडा कडा, मग प्रत्याहाराचा आधाडा, हा तुटलेला कडा. बुद्धीची आहे पाया निसरडा. बुद्धी सुद्धा त्याच्यावर पाय ठेवून चालू शकते. बुद्धी सुद्धा सारखी खाली पडते. निसरडा कडा आहे तो, त्याच्यावरून बुद्धीही वर पुढे जाऊ शकत नाही. जे तर हटिये सांडिती होडा कडेल ग. म्हणाले हठयोगी, इतके जबरदस्त निश्चयी लोक आणि इतक्या कठीणपणाने आपली साधना करणारे, ते सुद्धा आपल्या प्रतिज्ञा होडा. होडा म्हणजे प्रतिज्ञा. आपली प्रतिज्ञा सोडून देतात आणि खाली उतरतात. म्हणतात याच्या पुढे जाणं फार अवघड आहे, कसे जाणार आम्ही याला ओलांडून? आपल्यासारखा तर काही प्रश्नच नाहीये. तरी अभ्यासाचे निवड. तरी सुद्धा म्हणाले कुणाला जाता येईल, कशाच्या आधाराने जाता येईल? तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. आता म्हणाले अभ्यास, प्रयत्न रोज. आमची बुद्धी रोज निसरते. चला रोज आम्हाला गोड खाण्याची रोज आपल्याला सवय. काही झालं तरी ना हो, जेवण झालं ना, ते अगदी मागून एक पेढा का असेल, एक वडी का असेल, चॉकलेट का असेल, पण गोड पाहिजे काहीतरी. ही झाली ही आमची सवय. आता आम्ही जिभेला सांगितलं आता तुला उद्यापासून गोड मिळणार नाही. मग ती म्हणते अहो एकदम तोडून माझा आहार टाकू नका, आमची रसद नका तो, अर्धा तर तुकडा द्या, अर्धा पाव तुकडा. पण खाण्याची इच्छा काही सुचत नाही. तर ते म्हणतात हा जो प्रत्याहार आहे, हा प्रत्याहार होणं फार अवघड आहे. आणि मग काय करतं म्हणाले, त्या बुद्धीला सुद्धा ती निश्चय तिचा गळबळीत करते. आणि म्हणून आता ह्या निसरड्या कड्यावरून जाताना काय करावं लागेल? अभ्यासाची निवड. म्हणाले त्याकरता पतंजलींचं योगसूत्र कसं? अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध.
त्यांनी सांगितलं की या सगळ्याचा निरोध कसा करता येईल. अभ्यास आणि वैराग्य बरोबर त्याचं भाषण करा. म्हणजे अभ्यास करत राहा. अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे. म्हणजे हा जो प्रत्याहार आहे, या प्रत्याहारामध्ये आम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यास करायला लागेल. निराळे नखी लागेल ढाळे ढाळे. आता काय निराळ होईल या प्रत्याहाराचं. या प्रत्याहाराला म्हणजे आत वळण्याकरता म्हणून आम्हाला तर पुढे चाललं पाहिजे. तर नखी ही घोरपड आहे, जशी ती पकडून ठेवते कड्याला, कडा कसाही असला तरी हा प्रत्याहार आता आम्हाला पकडून ठेवेल अभ्यासाच्या बळावरती. आणि आम्हाला त्यांनी पकडलं की ढाळे ढाळे वैराग्याची. आम्ही वर कसे जाऊ तर वैराग्य उत्पन्न अभ्यासातून येईल ना वैराग्य करणं. आता काल एक चॉकलेटचा तुकडा खाल्ला होता, आता आज अर्धा खाल्ला, उद्या पाव खाल्ला, परवा त्याच्या लहान, त्याच्याहून लहान खात चाललो आम्ही. शेवटी एके दिवशी लहर आली, हे काय खरं नाही. माणूस म्हणतो नाही घ्या एक तुकडा टाका तोंडात. त्यांनी तोंडात टाकला, टाकल्याबरोबर त्याला पुन्हा आठवलं हे काय बरोबर नाही बघ, हे आपण इतके दिवस अभ्यास केला नाही, आता पुन्हा तोंडात टाकलं. म्हणतो नाही ते आधी टाकून द्या आणि चूळ बरा. मग त्याला एक आणखीन युक्ती कळते की अरे मला म्हैसूरपाक खावासा वाटला, तर या जिभेची चव घालवण्याकरता तो चावावा, जिभेला चव द्यावी, चूळ भरून टाका. तर एक एक हा अभ्यास आहे, ती सोडत जायचंय. आता हे काय करायचंय आम्हाला, सोडायचं. कोणत्या ना कोणत्या तरी प्रयत्नाने आम्ही सोडतोय. ते म्हणतात नखी लागे ढाळे ढाळे वैराग्य. हळूहळू मनामध्ये वैराग्य उत्पन्न होते. हळूहळू मन म्हणतो चला हे सोडायचंय, सोडून चला. आता अंतःकरणाची बाहेरची धाव आहे, जी सगळ्या आमच्या इंद्रियांची बाहेरची धाव आहे, ती सगळी मुरडून आत घ्यायची. ऐसा पवनाचेनी पाठावे, ऐसा पवनाचेनी पाठारे, येता धारणेचेनी पैसारे. आता याकरता अभ्यास कशाचा चाललाय, पवनाचेनी पाठारे. पाठारे म्हणजे वाहन. हे वाहन कशाचे, पवनाचं. पवनाचं म्हणजे प्राणायाम. आम्ही पवनाच्या वाहनावर बसलो. पवनाच्या वाहनावर, प्राणायामाच्या वाहनावर. प्राणायाम जो आहे तो आमच्या सगळ्या, प्राणायामाचा सगळ्यात मोठा गुणधर्म काय, लघुत्व. प्राणायाम प्रत्येक गोष्टीला लघुत्व देतो. म्हणजे आमच्या प्रवृत्ती आहेत बहिर्गामी, त्या प्रवृत्ती पण लघु करतो, त्यांना पण लहान. आणि मग आम्ही अंतर्मुख करण्याचा जो अभ्यास करतो, त्या अभ्यासाला ते बळकटी देते. प्राणायामाची बळकटी मिळते आम्हाला. म्हणून ते सांगतात ऐसा पवनाचेनी पाठारे, येता धारणेचेनी पैसारे. म्हणजे धारणा कशी आहे, ती चांगली मोकळी ढाकळी भरपूर. तर त्या धारणेच्या प्रांतामध्ये आम्ही क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव. मग म्हणाले त्या धारणेवरून, पुष्कळ प्रशस्त आहे धारणा हे प्रकरण, त्याच्यावरून आम्ही ध्यान या नेमक्या प्रकरणात आम्ही त्या नेमक्या स्थानावर, आता पर्वताच्या जागेवर, आता प्रत्याहार ओलांडून आम्ही पर्वताकडे चाललो. तो धारणेचा एक चांगला प्रशस्त टप्पा आम्ही ओलांडला आणि ध्यान नावाचा नेमका टप्पा आम्ही पकडला. आणि ध्यानाचे चवर म्हणजे शिखर आम्ही काय केलं, सांडे तव. कुठपर्यंत चालत राहिलो आम्ही, जोपर्यंत ध्यानाचं शिखर मागे पडत आहे तोपर्यंत. सांडे तव म्हणजे मागे पडलं, त्याला ओलांडलं. मग आता या मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना घेव, समरसे होय. मग आता काय होईल, मग आता या मार्गाची धाव. आता कुठून चालायला सुरुवात केली, यम नियम, पायथ्यापासून चालायला लागलो. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इथपर्यंत चाललो. आणि चालून कुठे आलो, बाल डोंगराच्या मार्गात. ध्यानाने कुठपर्यंत चाललो, जिथपर्यंत हे सगळं मागे पडेल. मागे पडल्यावर आता कुठं आलो, या मार्गाची धाव पुरेल म्हणजे थांबली. त्या मार्गावरती चालणं आता थांबलं. प्रवृत्तीची हाव, ज्याच्यामध्ये प्रवृत्ती पूर्णपणे शमेल. आता तिथं काय झालेलं असेल, साध्य साधना ठेव, समरसे होईल. तिथे साध्य आणि साधन हे दोन्ही एकमेकांना आलिंगन देतील. म्हणजे काय होईल, ते दोघे एकरूप होतील आणि समरसे होईल,
त्यांच्यामध्ये आता भेद होणार नाही. साध्य आणि साधना. साध्य काय आहे आपलं? योग प्राप्त करणं. आता योग प्राप्त करणं हे साध्य. साधन काय घेतलंय आपण? आपली साधनं सोडा. माऊलींनी आता अष्टांग योग घेतला ना, यमनियमापासून सुरुवात केली. त्यामुळे ते जे साधन आहे ते साधन आता कुठे येऊन संपवलं? ध्यानाला मागे ओलांडलं आणि ते एकरूप झालं. म्हणजे काय झालं? समाधी. म्हणजे काय झालं? समत्व. तेव्हा समत्वम योग उच्यते. अंतःकरणाला समत्व भावाला आम्ही आणून सोडलं. असं म्हणून माऊलींनी आपला विषय अष्टांग योगाचा विषय म्हणला. वरच्या प्रमाणे ह्या शम काय कर्म काय याची चर्चा आता केली नाही. आता ते म्हणतात जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. आता समाधीची व्याख्या. ध्यानापर्यंत सिद्धता प्राप्त झाली. आता ओलांडून पुढे गेलं. टप्पे सांगितले. इथे साध्य आणि साधन एकरूपता. आता एकरूपता कशाला आली? सगळा म्हणजे काय सांगू, ज्याची प्रज्ञा आता एवढ्या थोर सत्पुरुषाची प्रज्ञा येते तिथे अगदी पातळ पापुद्रे, म्हणजे इतके ते पातळ आहेत पापुद्रे की सोनपापडी कशी असते, ते सोनपापडीचा एक पापुद्रापासून दुसरा पापुद्रा अलग करायला वेगळा पापुद्रा पण राहतो. इतके पापुद्रे. कसं आहे की हे धारणेपासून ध्यानापर्यंत नुसतं बोललो आपण, पण त्याच्यामध्ये सुद्धा बारीक 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 ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माऊलींना जर सांगा म्हटलं तर त्या सुद्धा विवरण करून सांग. म्हणून इथे त्यांनी ध्यानानंतर लगेच समाधी नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं तिथे पण एका टप्प्यावर आलो आहोत. आता साध्य आणि साधन एकमेकांना भेटलं. कारण का की त्या ध्यानाच्या ठिकाणी आता अशी स्थिती आली आहे की ध्यानामध्ये, ध्यानाची व्याख्याच आहे तत्र प्रत्ययिकतानता ध्यान. जिथे प्रत्ययाची एकतानता झाली. आता तोच प्रत्यय सातत्य. धारणेचा प्रांत मोठा का म्हटलं? कारण धारणेची व्याख्या देशबंध चित्तस्य धारणा. एका स्थानावरती चित्ताला बांधून ठेवणं ही धारणा. आम्ही कशाशी बांधून ठेवायचं? इथे प्राणायामाशी, नाही तर आसनांशी. तर प्राणायामामध्ये काय आहे? ततक्षीयते प्रकाशावरण. की प्राणायाम जो आहे तो प्रकाशावरचं आवरण दूर करतो. म्हणजे अज्ञान दूर करून आम्हाला ज्ञान देतो. आसन काय करतो? ततो द्वंद्व नविघटा. आमच्या चित्तातली जी द्वंद्व आहे, द्वंद्व काय? हवं नको. हवं नको दूर केलं म्हणजे काय झालं? पुष्कळचं समत्वाला आसनाने. त्याचबरोबर आसन कसं आहे? स्थिर सुखम आसन. ते जे स्थिर करणार आहे, शरीराला स्थिर केलं, मन थोडं स्थिर होईल. आणि प्रयत्न शैथिल्यानंत समापत्ती ध्यान. त्यांनी आसनाची आणखीन एक व्याख्या दिली की जिथे प्रयत्नाला शिथिलता प्राप्त होईल. शिथिलता म्हणजे कुठल्याही प्रकारे शरीराने धडपड करावी लागते. सहज. जेव्हा आपल्या आसनाला सहजता येते, म्हणजे थोडक्यात आपण ते आसन एन्जॉय करायला लागतो. शीर्षासन केलेलं आहे. शीर्षासनामध्ये इतका चांगला आपल्याला तोल साधलेला आहे, किंवा शीर्षासनामधली व्हेरिएशन्स की जी आपल्याला उत्तम प्रकाराने करता येईल. शीर्षासनामध्ये आपण बद्धकोनासन केलं, शीर्षासनामध्ये आपण ट्विस्ट केलं, शीर्षासनामध्ये म्हणजे पाय पसरतो, ज्याला प्रसारित पादस्थानासन म्हणतो, तसं कुठलेही जी घेऊ ती. किंवा शीर्षासनात पद्मासन केलं, हे सगळं अगदी किती पद्मासन करा, फटदिशी पद्मासन. शीर्षासनात पटदिशी सांगितलं बद्धकोन. जे करता आलं अशा प्रकारे जेव्हा आसन सहज होतं, तेव्हा त्या आसनाला जी सहजता येते ती त्याला प्रयत्न शैथिल्य म्हणतात. की प्रयत्नाला पूर्णपणे शिथिलता प्राप्त झाली. फल काय? अनंत समापत्ती ध्यान. अनंताशी तो एकरूप होतो. त्यावेळी त्याचा जो आनंद आहे तो आनंद व्यापक. आता इथे अनंत म्हणजे परमेश्वराला अनंत नाही म्हटलं. इथे अनंत कुणाला म्हटलं? या विश्वामध्ये जी व्यापकता आहे तो आता त्या आसनामध्ये असणारा किंवा शीर्षासनामध्ये पद्मासन घातलेला योगी असं नाही.
तो आता त्या पद्मासन शीर्षासन या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो व्यापक होतो. का तर अतिशय सहजपणे ते जे आसन साधतं त्याच्यातून निर्माण होणारा जो आनंद आहे तो देहाच्या पातळीवरती तुम्हाला आनंद देतो आणि त्याच्यामधून तो मनाला व्यापक होतो. म्हणून अनंताची समापत्ती आहे, अनंताचं ज्ञान आहे, अनंताचा अनुभव आहे आसनामध्ये आणि प्राणायामामध्ये. तत्क्षीयते प्रकाशावर धारणासूच योग्यता मनसा. त्यांनी सांगितलं धारणा करण्याकरता योग्य मनाची स्थिती देणार कोण आहे तर प्राणायाम. कारण कशा करता देशबंध चित्तस्य धारणा, एका स्थानाला चित्ताला बांधून ठेवायचं, चित्त इकडे तिकडे पडू द्यायचं नाही. कारण आता कुठे आलो आम्ही प्रत्याहाराच्या आत आलो. प्राणायामाने आम्हाला काय त्यांनी सांगितलं नाही इथे आपल्याला. प्राणायाम कसा आहे कडा आहे, पण प्रत्याहार कसा आहे वेडा वाकडा तुटलेला. त्या वेड्या वाकड्या तुटलेल्या कड्याला पार करून आम्हाला धारणेच्या प्रांतात जायचं. तर धारणेत कोण घेऊन जाणार आहे आम्हाला? प्राणायाम घेऊन जाणार आणि ह्या प्रत्याहाराला ओलांडून घेऊन जाणार. आणि प्रत्याहाराला ओलांडणं म्हणजे प्राणायामापासून धारणेपर्यंत जाणं. मधला टप्पा प्रत्याहार म्हणजे प्राणायाम आमची योग्यता कशाची देतो? धारणासूच योग्यता मनसा, म्हणजे अंतःकरणाची स्थिती अशी बनवतो की ज्यामुळे तो धारणा करण्याला योग्य होतो. धारणेला योग्य होणं म्हणजे काय होणं आहे? हा अष्टांग योग आहे. ह्यातली ही बाहेरची 5 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. याला काय म्हणतं? बहिरंग साधना. धारणा, ध्यान, समाधी याला म्हटलं अंतरंग साधना. म्हणजे प्राणायाम हा असा टप्पा आहे की हा टप्पा प्रत्याहारासारखा अवघड विषय ओलांडून आम्हाला धारणेच्या प्रांतात नेऊन पोहोचतो. म्हणून धारणासूच योग्यता मनसा हे प्राणायामाने प्राप्त होतो. आता इथे त्यांनी कसं म्हटलंय बघा, ज्या पुढच्या ओळ्या दिल्या आहेत ना, मग आता या मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना ठेव समरसे होय. मग आता या मार्गाची धाव कशाशी निगडीत आहे? प्रत्याहार. कारण मन धावत असतं, इंद्रिय धावत असतात. कोणाकडे धावतात? पुरेल प्रवृत्तीची हाव, प्रवृत्तीपर जीवनाकडे सगळेच धावतात. इंद्रियांसकट 11वं इंद्रिय मन धावतच असतं. आता इथे काय होतं? ते सगळं धावणं संपतं, पण ओलांडलं कुणी आम्हाला? प्राणायाम. प्राणायाम रूपी कडा अवघड असला तरी त्यांनी ह्या निसरड्या कड्यावरून आम्हाला वरून आणि ह्या अंतरंग साधनेमध्ये प्रवेश करावला. जेथ साध्य साधना ठेव समरसे होईल. आता काय झालं? तिथे आल्यानंतर, पण आम्ही कुठे आलो? ह्या ओळीपाशी आलो तेव्हा ध्यानाचे चवरे सांडे येतात. तिथे काय झालेलं आहे? ती ध्यानाचं शिखर सुद्धा मागे टाकलं. म्हणजे आता डोंगर माथ्यावर आलो, त्याच्यावर सुद्धा काही जे वर खाली आहे ते तोही उंचवटा पार केला आणि अशा ठिकाणी वरच्या शिखरावरती अगदी वरच्या सपाट भागावर आलो जिथे स्थैर्य कुठे आता ते पुढे सांगतात. ते म्हणाले आम्ही धारणेच्या साह्याने त्या ध्यानाला पण ओलांडलं आणि ध्यानाला पण ओलांडून पुढे आलो. आता इथे सगळी प्रवृत्ती संपली. आता इथे कारण तत्र प्रत्ययिकतानता ध्यानम, ध्यानामध्ये एकतानता एकाच गोष्टीशी. काय डोळ्यापुढे ठेवलंय ते? कृष्ण असेल तर कृष्ण, बस कृष्ण. मी कृष्ण आहे वगैरे यातलं काही नाही. यातलं फक्त आहे तरी शिल्लक राहील, नाही तर कृष्ण तरी शिल्लक. मी सोडला आणि आहे ही सर्वात उत्तम स्थिती, पण ती असेलच असं नाही. ते आता पुष्कळ त्याचा किंस आहे, तो आपल्याला नको. 4 प्रकारच्या समाधी दिल्या, सविकल्पन, निर्विकल्पन, सास्मित आणि सानंद, अशा 4 समाधी. पण आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. आपला विषय त्याच्याशी निगडीत नाहीये. आपला इथे एवढाच विषय आहे की आपण याच्याशी एकरूप जा. ध्यानाच्या माध्यमामधून आपण ज्याला तो आहे ही जी स्थिती आहे त्या आहे ह्या अवस्थेवरती आपण येऊन पोहोचलो. म्हणून साध्य साधना ठेव समरसे होईल.
साध्य आणि साधन. साध्य काय? केवल स्थिती, कैवल्य. साध्य काय? समाधी. काही म्हणा, आता या क्षणी समाधी म्हणा, या क्षणी कैवल्य म्हणा, काही म्हटलं तरी आपल्याला चूक नाहीये. ते जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत पोहोचणारी जी साधना आहे ती आता कुठे आली आहे? ती आता बरोबर त्या डोंगर माथ्यावरती, जिथे आता ह्याच्या वर काही उंच नाही, त्या सगळ्या शिखराच्या हिलटॉप वरती आलेली आहे, की आता ह्याच्या वर काही नाही. आता ते म्हणाले इथे जेथ साध्य साधना ठेव, म्हणजे आलिंगन, आलिंगने म्हणू आपण, समरसे होय, ते दोन एक झाले. आता साधना म्हणजे आता चढणं संपली, आता ते त्या पातळीवर आलं. आता इथे पुढे काय झालं? जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरीसिये भूमिके समाधी राहे. आता म्हणाले इथं आला की आता काय अनुभव येणार आहे? एक, जेथ पुढील पैस पारुखे, जिथे प्रवृत्ती, जी धाव. वृत्ती म्हणजे काय? प्रकर्षण वृत्ती. आपण म्हणतो की प्रवृत्ती, त्या माणसाची प्रवृत्तीच तशी हो, असं बोलण्याचा तरी अर्थ काय? की त्याचं मन धावेल कोणतं? त्याच दिशे. कारण ते जे बाहेर पडले, ते जे गतिमानता आहे, ती गतिमानता ही प्रवृत्ती. मनाला गती आहे, अंतःकरणाला गती आहे, ती जी गती आहे. जेथ पुढील, पुढे जाणारी. पैस म्हणजे चांगली पुष्कळ, पैस म्हणजे चांगलं विस्तारित, पैस. पारुखे ही अशी 10 दिशांनी फिरणारी जी वृत्ती आहे, पारुखे बंद पडते. ही वृत्ती धावतच नाही. म्हणजे काय झालं? प्रत्याहार 100% साधला. त्या प्रत्याहाराचा अभ्यास खऱ्या अर्थाने योग्य प्रकाराने पूर्ण झाला. तर म्हणून त्यांनी सांगितलं की जेथ पुढील पैस पारुखे. आता प्रवृत्ती जी आहे, पुढे जाणारी जी धाव आहे, गती आहे, मनाला एक प्रवाहीपण आहे, ते सगळं शांत, ते सगळं काम. मागील स्मरावे ते ठाके, मागचं काहीतरी आठवायला जावं, शांत. काही त्या आठवणीमध्ये माणूस पडत नाही, त्याचंही स्मरण त्याला होत नाही. ही कोणती स्थिती आहे? समाधीची. आता त्यांनी सांगितलं ऐसिये सरीसिये भूमिके, असं ऐक्य भूमिकेला येणं. पुढचं धावणं बंद पडणं, मागचं स्मरण बंद पडणं, दोन्ही. मागचं स्मरणही बंद पडलंय, पुढचं धावणंही बंद पडलंय. आता आहे तो एका साम्य अवस्थेला आलाय. तिथे त्यांनी म्हणले सरीसिये भूमिके, असा तो ऐक्याच्या पातळीवर आलेला, तिथे समाधी राहते. त्या पातळीवरती काय राहतं? समाधी राहते. ती किती काळ राहते? जेवढा वेळ आम्ही समाधी स्थितीत आहोत तोपर्यंत. आम्ही म्हणजे तो साधक, साधक म्हणजे तो योगी. त्या योग्याला जितका काळ त्या समाधी स्थितीत राहता येतो, तो काळ, तो डोळे उघडले, जगाकडे पाहिलं आणि मग तो उठून व्यवहार करायला लागला की त्याची ती स्थिती काय? व्युत्थान. व्युत्थान म्हणजे त्याच्यातून बाहेर. म्हणजे योगशास्त्राच्या दृष्टीने स्थिती 2, ज्याची समाधी लागते त्याही मनुष्याच्या ठिकाणच्या स्थिती 2, एक व्युत्थान आणि दुसरी समाधी. तर या समाधी स्थितीतून बाहेर आल्यावर तो काय करतो? आपल्यासारखा बोलतो, आपल्यासारखा खातो, पितो, जेवतो, आंघोळ करतो, तो बाहेर हिंडतो, फिरतो, लोकांना भेटतो, गप्पा मारतो, सगळं करतो. पण ही जी स्थिती असते ती काय असते? ती त्याची व्युत्थान असते. आणि तो जेव्हा समाधी स्थितीत जातो, कदाचित त्याला समाधी स्थितीत पोहोचायला 1-2 मिनिटं, कदाचित 3 मिनिटं, कदाचित 5 मिनिटं, त्याला जो काही काळ लागत असेल तो काळ तो घेतो. तसा ध्यानाला बसलेला. आता त्याच्या पद्धतीने तो काय करतो आपल्याला काय माहिती. आता माऊली त्यांची पद्धत सांगते, हा याची पद्धत किंवा त्याचा श्वास आहे तो दीर्घ होईल, तो अतिशय सूक्ष्म आणि एका लयीत चालायला लागेल. त्याची वृत्ती एकदम अंतर्मुख होईल किंवा तो हृदयापाशी एकाग्र होऊन बसेल. त्याचं अंतःकरण जे आहे ते हृदयस्थ परमात्म्यापाशी जाऊन बसेल. काय होईल ते? तो काय ज्या धारणेत येईल त्या धारणेबरोबर त्याची जी स्थिती आहे समाधीची, ती समाधीची स्थिती त्याच्या ठिकाणी प्रकट होते. ती प्रकट झाली की मग त्यांनी काय सांगितलं?
पूर्वीचं स्मरण राहत नाही, पुढची धाव काही राहत, तो त्या ठिकाणी पूर्ण स्थिर आहे. तो कसा आहे? समत्वम योग उचिते, तो समभावाला आलेला. आता त्याच्या ठिकाणी दुसरा कोणताही भाव शिल्लक राहिलेला नाही. आता ते आपल्याला पुढे सांगतात, येणे उपाये योगारूढ, जो निरवधी जाहला प्रौढ, तयाची या चिन्हांचा निवाडू, सांगेन ऐके. ह्या उपायांनी म्हणजे या अष्टांग योगाच्या उपायांनी, येणे उपाये ह्या अष्टांग योगाच्या उपायी योगारूढ, हा योगावरती आरूढ झालेला पुरुष, ज्याला त्याची हौस आहे, ज्याला त्या साधनात रस आहे, असा जो निरवधी जाहला प्रौढ, जो योग्य अशा काळामध्ये, आपण एका क्षणात तर काही म्हणणार नाही, पण जो योग्य काळामध्ये जाहला प्रौढ, त्या विषयात त्याला चांगली गती निर्माण झाली. तयाची या चिन्हांचा निवाडू, त्याची जी लक्षणं आहे, निवाडू ही निवडक, त्याची चिन्ह सांगेन ऐके. असा जो अखंड परिपूर्णतेला प्राप्त झाला, समाधी स्थितीला प्राप्त झाला, त्याची चिन्ह काय, त्याची लक्षणं काय, मी निवडक लक्षणं सांग. सगळी तर काही म्हणाले मला सांगता येणार नाही, पण तुम्हाला मी त्याची निवडक लक्षणं सांगतो. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते, सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते. एक लक्षात घ्या, त्यांनी एक गोष्ट सोडली नाहीये पाठपुरावा करायची, म्हणजे सर्व संकल्प संन्यासी. त्यांना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची भगवंताला सुद्धा, की सगळ्या संकल्पांचा जेव्हा संन्यास, सम्यक न्यास त्याग होतो, तेव्हाच तो योगारूढ आहे किंवा तो योगी आहे. मार्ग कोणताही असो, मार्ग भक्तीचा असो, योगाचा असो, ज्ञानाचा असो, कर्माचा असो, कोणत्या मार्गाने तो चालत. आता पहा ना, डोंगर आहे, ह्या डोंगरावरची पाऊलवाट काय एकच आहे? सगळ्या बाजूने डोंगराच्या पाऊलवाटा निर्माण, कारण या गावची लोक तिकडून वाटेने येणार, या गावची लोक या वाटेने येणार, या गावची इकडून, त्या गावची तिकडून, तिथं पुष्कळ वाटा आहे. पण ह्या वाट्या जाऊन पोचल्या कुठे? डोंगर माथ्यावरती. आता डोंगर माथा सगळ्यांना एकच आहे, त्यामुळे डोंगर माथ्यावर गेल्यानंतर हा योगाच्या मार्गाने आला, हा कर्माच्या मार्गाने आला, हे राहत तिथे राहतं एकच, हा योगी झाला, हा समत्वाला आला, ह्याचं अंतःकरण जे आहे ते स्थिर झालं, समभावाला प्राप्त झालं. म्हणून यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते, म्हणाले हा ना इंद्रियांच्या विषयांशी किंवा ना कर्माशी, म्हणाले कुठल्याही तऱ्हेने जोडलेला नसतो किंवा त्याला त्याचा मोह नसतो, त्याच्याशी तो बांधलेला नसतो. आणि सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते, सर्व संकल्पांचा संन्यास ज्यांनी केलेला आहे अशाला योगारूढ असं म्हटलं जातं, की जो योगावरती आरूढ झाला. तरी दयाची या इंद्रियांची या धरा, नाही विषयांची या एरझारा, जो आत्मबोधाची या वोवरा पहुडला असे. म्हणाले हा कुठे असतो? हा योगी. हा म्हणाले ज्याच्या दयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयांची या एरझारा. डोळे आता भटकताय तिकडे तिकडे, आज कोणता सिनेमा आहे टीव्हीला, आज कोणती सिरियल आहे, माझ्या आवडीची सिरियल आता इथून जाईपर्यंत मिळते की नाही, मग ते रेकॉर्ड करून ठेवा, मी घरी गेल्यावर आल्यावर पाहिजे. हे सगळं काय आहे? आमच्या इंद्रियांची धाव आहे, की आम्ही म्हणतो नाही ते आमचं चुकता कामा नाही. आमच्या कानाची पण धाव आहे, हेही आमचं चुकता कामा नाही. आम्हाला हेही ऐकायचंय, आम्हाला तेही ऐकायचं. मग आपण तो हे आत्ता त्या वेळेतच ऐकलं पाहिजे, हे काय रेकॉर्ड करून नंतर ऐकायला म्हणजे इथे आपण समोर असलो की बरं वाटतं. काय असतं त्या माहोलमध्ये ऐकण्यामध्ये एक वेगळी गंमत असते. सीडी ऐकण्यापेक्षा सुद्धा याची एक वेगळी मजा असते, जिवंतपणा असते. आपल्याला टीव्हीवर काय तो जिवंतपणा नसतोच. ती सीडी पाहिली काय, म्हणजे ती रेकॉर्डेड पाहिलं काय, किंवा त्यावेळी चालू सिरियल, ती सिरियल तरी काय ती दिवसभरातल्या 8-8 तासात फिरत होती, ती तशी फिरणार, आपण फिरवणार. तर इथे त्यांनी सांगितलं आमचे डोळे जे आहेत असे बहिर्मुख आहेत, की त्याला ओढ आहे बाहेरची. आता ह्याच्या बाबतीत तसं विषयांची एरझार ये जा त्याची संपली.
आता त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच आहे. तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या एरझारा. त्या इंद्रियांच्या घरामध्ये विषयांची एरझार होत नाही, म्हणजे त्या त्या इंद्रियांच्या ठिकाणी तो व्यवहार होत नाही. जो आत्मबोधाची या गोवरा बहुडला असे. काय हा कसा आहे? आत्मबोध, आत्मज्ञान रूपी जी स्थिती आहे, त्याची आत्मज्ञानाची जी स्थिती आहे, गोवरा म्हणजे ती आत्मज्ञानाची स्थिती कुठे? ते विश्राम धाम आहे. त्या ठिकाणी ज्ञानाचं धाम आहे, गोवरा धाम. बहुडला असे त्या स्थानावरती, आत्मज्ञानाच्या स्थानामध्ये तो चांगला ऐस पैस पडलेला. त्याला म्हणजे त्याच्या आता अवतीभोवती या आत्मज्ञानाशिवाय दुसरा विषय नाही, म्हणून त्याला धाम म्हटलंय. गोवरा, ओवरी आपल्याकडे पूर्वी तसं मोठं चांगलं वावर, अशा अनेक अर्थाने तो शब्द बनलाय. गोवरा म्हणजे वावर. वावर म्हणजे शेतामध्ये म्हणतो की त्या वावरात जाऊन किंवा त्या वावरात अमुके पेरले म्हणजे ऐसपैस झालं. आणि ओवरा, ओवरी अशा अर्थाने घेतला तर बंदिस्त झालं, की ज्या ठिकाणी एका विशिष्ट हेतू करता ती ओवरी बांधली, जरी 3 बाजू त्याच्या मोकळ्या असल्या तरी वरचं छप्पर आहे आणि एक भिंत आहे आणि मग बाकी 2-3 बाजू त्याला मोकळ्या आहे, पण ओवरी आहे. असो, पण आता इथे ओवरा बहुडला असे अशा त्या छानशा जागेमध्ये सुखाच्या स्थानावरती तो पडला आहे, म्हणजे बहुडला आहे, निद्रित आहे. जयाचे सुख दुःखाचे आंगे झगटले मानस चेवो नेगे विषय पासीही आलिया से न रिघे हे काय म्हणून. आता किती तो त्या ठिकाणी शांत आहे, त्या आत्मबोधाच्या ठिकाणी तो किती रमला आहे. तर त्यांनी सांगितलं ज्याच्यामुळे जयाचे सुख दुःखाचे अंगे, जिथे तो आहे तिथे सुख दुःखाचे अनेक झगटले धक्के दिले, मानस मनानी त्याला जाग व्हावं म्हणून चेवो निघे, मनाला जर धक्के दिले, आघात दिले, मनापर्यंत ते सुख दुःख येऊन पोचलं. विषय पासीही आलिया से न रिघे, ते सगळे विषय त्याच्या जवळ आले. आता कसे जवळ आले? त्याचं घर आहे. अनेक प्रकारांनी आपण मोठ्या मोठ्या सत्पुरुषांच्या कथा ऐकतो असतो की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांचं मानस काही डळमळलेलं नसतं, त्यांचं समाधान काही हललेलं नसतं. तर म्हणाले मनाला धक्के देणारी जी सुखदुःख आहेत ती सुखदुःख त्याच्या जवळ येऊन त्याला धक्के मारतात, पण तरी सुद्धा त्या आत्मबोधाच्या निद्रेमध्ये म्हणजे त्या योग निद्रेमध्ये तो जो पहुडला आहे, त्या योग निद्रेतून त्याला काही जागे, तो काही त्या योगाच्या निद्रेमधून, निद्रा म्हणजे ती झोप नव्हे, त्या ज्ञानाच्या स्थितीमध्ये तो काही बाहेर पडत नाही. आणि म्हणून ते सांगतात झगटले मानस चेवो, चेवो म्हणजे जागृती, नेघे हे तो काही जागा होत नाही. विषय पासीही आली, ते सगळे विषय जवळ जरी आले, से न रिघे त्याचं स्मरणही तो करत नाही. हे काय म्हणून, काय आहे बा, काय भानगड आहे, ह्याच्याकडे मला पाहावं लागेल का, ह्याच्याकडे सुद्धा तो लक्ष देत नाही. इंद्रिये कर्माचा ठाई ओढी नली, त्याला माहिती आहे की आता प्रपंचामध्ये इंद्रिय कर्म करताय, ते करताय, त्या संदर्भामध्ये काय काम करायला लागेल, काय आलं आपला आश्रम आहे, काय आलं आपलं घर आहे, काय आपल्या घरावरती जप्ती आली, ठीक आहे, जे झालं ते झालं. तुकाराम महाराजांची गाय त्या बहिणाबाईंच्याकडे, ती एकाची पाळलेली गाय, तरी बहिणाबाईंचीच गाय ती, पण तुकाराम महाराजांच्या बहिणाबाई शिष्या, त्या बहिणाबाईंच्या गाईला त्रास द्यायचा नाही, त्या मंबाजींनी एका घराच्या खाली तळघरामध्ये नेऊन तिला कोंडली आणि तिच्या अंगावर सपासप वार केले. त्या गाईला इतका त्रास दिला. तर तुकाराम महाराजांच्या दृष्टीने सगळं जग एकच आहे. त्या गाईवरती पडलेले सगळे जे प्रहार आहेत ते तुकाराम महाराजांच्या अंगावर त्याचे वळ उठले. लोक म्हणाले हे काय झालं, हे काय झालं. तुकाराम महाराज म्हणले कुणाला मार पडतोय, मार पडतोय, मार.
शोधाशोध केली लोकांनी. त्यांना कळलं या बहिणाबाईची गाय हरवली, या मंबाजींनी तिला मारलं. आता तुकाराम महाराजांच्या देहावर बळ उमटले म्हणजे तुकाराम महाराजांचं मन त्या गायीपाशी गेलं का? हे जे एक आत्मतत्व आहे ते त्यांचं कसं झालं? व्यापक. त्यांनी पैसारा शब्द वापरला नाही वरती. म्हणाले या ध्यानाच्या योगाने हे पैसारे येता धारणीचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सांडे. म्हणाले धारणेच्या मागे केवढा मोठा आवार आहे, केवढा मोठा पसारा आहे. कारण व्यवहार करताना काय संत ध्यान करतो? त्याला व्यवहारच करायचं. जेवायला बसायला ध्यानात आहे, त्याला काय ते जेवण करणार आहे असं नाही. जेवायच्या वेळी तो जेवणार आहे तेव्हा तो कोणत्या स्थितीत आहे? तो धारणे. ती धारणा कशी आहे? ती धारणा व्यापक. जितका संत मोठा, जितका त्याचा अनुभव मोठा, तितकी त्याची धारणा विशाल आहे. त्यामुळे तुकाराम महाराज कोणत्या धारणेत आहेत? सगळं जगच माझं आहे, मी सगळ्यांच्या मध्येच आहे. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांची जी धारणा आहे ती धारणा सर्वदूर, त्यांचं जे चैतन्य आहे जीवचैतन सर्वदूर पसरून सर्वदूर भरून. आणि म्हणून त्या चैतन्याला कळलं आहे त्या गाईला प्रहार होतात. आणि ईश्वराची इच्छा आहे ती लीला ईश्वराला दाखवायची. त्यांनी त्यांच्या अंगावरती ते प्रहार जेव्हा प्रकट केले त्यावेळी कळलं या मंबाजीने मारलं, त्या गाईला बाहेर काढलं. आणि लोकांना मोठा चमत्कार वाटला की काय तुकाराम महाराजांचा अधिकार. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की प्रहार असं लोक असं कसं, म्हणजे आम्ही इतके शहाणे आहोत की आम्ही असं विचारणार आहोत तुकाराम महाराजांनी ते प्रहार पडूच का दिले त्या गाईच्या अंगावर? एवढं जर तुकाराम महाराजांना ज्ञान होतं तर तिच्या अंगावर प्रहारच व्हायला नको होते, म्हणजे यांच्या अंगावर झाले नसते. कोणत्याही संकल्पाच्या मध्ये पडण्याचं कारण नाही. गीतेमध्ये आपल्याला ते कळतं की हा सत्पुरुष कशातच पडत नाही. देहावरती प्रहार झाले काय बिघडलं? त्या गाईला झालेल्या प्रहारातून सोडवणं आपलं काम आहे. सोडवायचं काम आपण केलं बस. आपल्याला इतर गोष्टी इथे आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. इंद्रिय कर्माचा ठाई वाढी नली परी कही फळ हेतूची चाड नाही अंतःकरण. काय झालं? इंद्रिय आपापली कर्म करतायत. त्यांना जे जे कर्म नेमून दिलेले ते कर्म होत आहे. ते कर्म करत असताना स्थिती कोणती? आता या अष्टांग योगाच्या धारणेची. ते मोठे अधिकारी पुरुष आहेत तरी सुद्धा आपल्या ध्यान किंवा समाधीच्या अवस्थेत व्यवहारात वागत नाही. व्यवहारामध्ये ते धारणेत वाढ. त्यांचं चित्त परमेश्वराजवळ ठेवलेलं आहे, त्याला काही फरक पडत नाही. देहानी व्यवहार चाललेला, जे येईल ते येईल. आज मार खाल्लेला पाठीवर पडेल, हे तो उद्या भावनाच्या डोंगरावर बसतील, तिथं तरी त्यांची आवली त्यांना जेवण घेऊन येईल. नाहीतर 8-8 दिवस जातील, हे कुठे गेले त्याचा पत्ता घरच्यांना लागत नाही. अशी स्थिती होईल. काय माहिती, जी होईल ती होईल, पण त्यांची स्थिती बदलत नाही. त्या आत्मबोधाची या वावरा ते जे बसलेले आहेत तिथून चेईला असं होत नाही, तिथून जागृतीला आले असं होत नाही. म्हणून ते म्हणतात इंद्रिय आपले आपले कर्म करत राहतील, फळ हेतूची चाड नाही अंतःकरण. असं का घडतं? कारण अंतःकरण त्या कर्माशी जोडलेलंच नाही. त्याचं फळ मला मिळवायचं आहे ही धारणाच तिथं नाही. आणि त्यामुळे ती धारणा नसल्याने तिथे काही मिळवायचं आहे हा भावच शिल्लक नाही. तो भाव शिल्लक नाही. वाढी नली तरी काही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. फळाचा हेतू फळ प्राप्त करावं ही भावनाच अंतःकरणामध्ये नाही, आणि ती भावना अंतःकरणामध्ये नाही. म्हणून ते म्हणतात की त्या ठिकाणी जे देहाने चाललं असेल ते स्वीकारण्याची तयारी आहे. असतेनी देहे येतुला जो चेतुनी दिसे निदेला. म्हणाले हा जो दिसता एक देह आहे, असतेनी देह येतुला, हा देह दिसतोय, हा देह काय करतो? हा देहधारी मनुष्य देहानी सगळे व्यवहार करतो आहे. पण जो चेतूची दिसे निदेला, म्हणाले पण तो काही जागा झालेला नाही. तो त्या आत्मबोधावरती जसा आहे तसाच आहे. त्याची स्थिती त्या आत्मबोधाच्या स्थितीपासून थोडीही अलग झालेली नाही.
म्हणून असतेनी देही ये तुला, या देहामध्ये देह धारण करून किंवा या देहामध्ये इंद्रिय व्यवहार करत असताना किंवा या देहामध्ये लौकिक जीवन जगत असताना काय होतं, जो चेतुनी दिसेनी गेला, जो सगळा व्यवहार करतो आहे असं असून सुद्धा तो त्या आत्मबोधाच्या स्थानापासून यत्किंचितही हल्लेला नाही. तोच योगारूढ भला ओळखे तू, हे पहिलं लक्षण सांगितलं. केवढं मोठं लक्षण. आणि तो योगारूढ आहे, तो योगावर आरूढ झाला आहे, हे तू ओळख. तेथ अर्जुन म्हणे अन्यथा, हे मज विस्मो बहु ऐकता. अहो म्हणाले, मोठं आश्चर्य आहे, ऐकूनच मला आश्चर्य वाटतंय. सांगे तया ऐसी योग्यता कवणे दीजे. त्यांना या योग्यतेला कोणी नेऊन ठेवलं? लगेच भगवंतांनी सांगितलं नाही, ते मी नेऊन ठेवलेलं, माझ्याकडे ये, शरण ये, तुलाही घेऊन जातो. त्याला उद्धरेत आत्मनात्मान न आत्मान मौसादई, आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना. ते म्हणतात, अरे आपणच आपला उद्धार करायचा. कोणी त्याला नेऊन ठेवला? त्यांनी स्वतः त्याला नेऊन ठेवला. उद्धरेत आत्मनात्मान न आत्मान मौसादई, आत्मैव आत्मनो बंधुर. हा आत्माच आपला मित्र आहे किंवा हा आत्माच आपला शत्रू आहे. कारण या जीवात्म्यानी आपल्या मनाला जर एका विशिष्ट स्थानावर धरून ठेवलं तर तो त्याच दिशेने जाईल, आणि नाही तर त्या अंतःकरणाला वश होऊन याच्याप्रमाणे व्यवहार करत राहिला तर तो स्वतःला खड्ड्यात घालून घेईल. आत्मैव बंधुर आत्मना, आत्मैव रिपुर आत्मना. आपल्या त्याचा स्वतःचा मित्र पण आहे आणि स्वतःचा शत्रू पण आहे. तव हासोनी कृष्ण म्हणे, तुझे नवलन आहे बोलणे, कवणासी काय दीजेल कवणे अद्वैती ये. अरे म्हणाले, तुझं बोलणं हे मोठं आश्चर्य करण्यासारखं नाहीये का? आणि म्हणाले, हे अद्वैत आहे. या अद्वैतामध्ये कुणी कुणाला काय द्यायचंय? कोणीच कुणाला काही देत नाही. त्यांनी ते साध्य आणि साधनाची एकरूपता सांगितली. पूर्व म्हणजे गतस्मृती आणि प्रवृत्ती म्हणजे भविष्य, या दोघांना इथे एका ठिकाणी समेटाने घडवलं, सांगितलं. आता काही भेद राहिला नाही, सगळं एका स्थानावरती आलं. आणि जेव्हा हे एका स्थानावरती आलं तेव्हा तो एका स्थितीवरती आला. ती स्थिती कशी राहिली? गती नाही अशी राहिली. आपण आता शब्द वापरतो व्यवहारात, ती स्थिती आणि गती ती कशात आली? आपल्या अध्यात्मातच आलेले शब्द. ती गतिशील जीवन आहे आणि स्थितीशील अध्यात्मिक स्थिती आहे. ती स्थिती आहे, ते स्थैर्य आहे, आणि त्याच्यामध्ये बदल ज्याच्यात होत नाही ती स्थिती आहे. आणि बाकी सगळे जे बदल घडतात ती गती आहे. म्हणजे सत्पुरुषांच्या ठिकाणी स्थिती आणि गती कशी आहे? अंतःकरण जे आहे किंवा त्यांचा जो जीवात्मा आहे किंवा त्यांचं जे जीव चैतन्य आहे ते त्या आत्म चैतन्याबरोबर एकरूप झालेलं. ही काय आहे? स्थिती. आणि गती काय आहे? देह व्यवहार करतो, जेवतोय, खातोय, पितोय, आंघोळ करतोय, लोकांना हे करतोय, व्यवहार असेल तर व्यवहार करतोय. जसं चोखा महाराजांना जाऊन ते गावकूस बांधायला लागली, काय त्यांना गरज होती रोजंदारीवर जाऊन काम करायची? एवढा संत सत्य व्यवहार आहे, चालवलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे, काम केलं पाहिजे, मजुरीला गेलं पाहिजे, चाललाय व्यवहार. जे सगळे व्यवहार आहेत ते व्यवहार त्या देहाने चालतात, त्याला काय म्हणायचं? गती. त्या देहाची ती कोण सांभाळतं? इंद्रिय. ती त्या देहाला सांभाळण्याकरता, प्रपंच सांभाळण्याकरता सांभाळतात. पण हा कुठे राहतो? हा मात्र त्या स्थितीमध्ये राहतो. हा मात्र त्या चैतन्याशी केवळ एकरूप राहिलेला असतो. त्याच्या देहामध्ये ही दोन्ही लक्षणं. अर्जुन म्हणतो, देवा हे मोठं अवघडच आहे बुवा हे कळणं. भगवंत म्हणतो, काही अवघड नाही, हे त्याचं त्यांनी मिळवलं. म्हणून हे ज्याचं त्यांनी मिळवायचं. उद्धरेत आत्मनात्मान ना आत्मान आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुर आत्मना. मग आता ते म्हणतात, अरे कवणासी काय दीजेल कवणे येता अद्वैती. म्हणजे या अद्वैतामध्ये, या जगामध्ये वेगळं असं काहीच नाही, एकच आत्मतत्व आहे. तो त्या एका आत्मतत्वाशी जोडला गेला की आता त्यांनी काय द्यायचंय आणि काय घ्यायचंय. लौकिक व्यवहार करताना तेच आत्मतत्व हातपाय हलवते, तेच आत्मतत्व खा म्हणते, तेच आत्मतत्व ते भोजन आहे. हम भोजनम नैव भोज्यम न भोगता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी काय आहे ह्याच्यातलं? मी काहीच नाहीये, तरी मी करतोय ना. तो जो सत्पुरुष आहे
12 वाजता भोजन घेतोय ना, मग तो काय म्हणतो, सगळं परमात्माच आहे, सगळं ब्रह्मच आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी, ब्रह्मैवतेन गंतव्य. जायचं स्थान पण ब्रह्मच आहे, अर्पण करायचं तोच आहे, हवीर द्रव्य तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. त्यामुळे या अद्वैतामध्ये द्यायचं काय आणि घ्यायचं काय, देणं घेणं काही नाही. परी पै व्यामोहाची या सेजे. व्यामोह अविद्या, अविद्येच्या सेजेवरती, अविद्येच्या पलंगावरती, अविद्येच्या अंतरुणावरती बळीया अविद्या निद्रित होईजे. अविद्येच्या बळाने, प्रबळ अशा अविद्येच्या मुळे ही मोहरूपी जी सेज आहे, ती अविद्येच्या, प्रबळ अविद्येच्या बळामुळे त्या सेजेवरती हा आत्मा झोपलाय. त्यावेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. जेव्हा तो आमच्यासारखा अविद्येच्या बलवान गोष्टीमुळे व्यामोहाच्या सेजेवर, म्हणजे मोहाच्या सेजेवर, जी अविद्येमुळे निर्माण झालेली आहे, त्याच्यावर जेव्हा हा जीव झोपलेला आहे, म्हणजे त्याला जाग नाहीच आहे ना, तो निद्रिस्तच आहे. कसा वापरलाय बघा, एकच निद्रा शब्द वापरलाय माऊलीने. त्यांनी आत्मबोधाची पण निद्राच सांगितली. तो योगनिद्रेत झोपलाच आहे आणि आम्ही अविद्येच्या निद्रेत त्या व्यामोहाच्या सेजेवर झोपलोच. एकच झोप आहे, शब्द वाईट नाही. ज्याला शब्द संपत्ती, ज्याच्या पुढे हात जोडून उभी आहे, ते म्हणतात कोणता शब्द वाईट आहे? निद्रा शब्द वाईट आहे, अविद्या शब्द वाईट आहे? कोणताच वाईट नाहीये, फक्त ते कोण कुठे आहे तेवढाच प्रश्न आहे. आणि म्हणून ते म्हणतात त्या व्यामोहाच्या सेजेवर आम्ही झोपलेले आहोत. अविद्या, बलवान अविद्येच्या मुळे निद्रा, ती निद्रा काय फल देते? जन्म मृत्यूचं चक्र. आम्हाला ते स्वप्न कशाचं पडतं? त्या निद्रेत जन्माला आलो, मृत्यू पावलो, पुन्हा जन्माला आलो, मृत्यू पावलो, एक 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 योनीमधनं आम्ही फिरत राहिलो. पाठी अवसात येचे हो, पण केव्हा तरी एकदा या सगळ्या निद्रेतून, जन्म मृत्यूच्या, जेव्हा अकस्मात जाग येते आणि येते हो, तई ते अवघेची होय वाव, मग ते जे स्वप्न आहे जन्म मृत्यूचं, ते आम्हालाच व्यर्थ होऊन जातं. ऐसा उपजे नित्य सद्भाव, तोही आपण पाची. आणि मग त्याच्यातून काय होतं की आपलं नित्यत्व, आपलं सतभाव, हा सतभाव जो आहे ना, आपण व्यवहारात सद्भाव शब्द खूप गुळगुळीत केला. सद्भाव म्हणजे त्याच्याविषयी मनात सद्भाव आहे. हा आध्यात्मिक शब्द सत म्हणजे असणे, माझं अस्तित्व कायम आहे, हा भाव मी सातत्याने उपस्थितच आहे. सतत असणे हा सत, आणि त्याचा भाव तोही आपणची. म्हणाले तो भावही आपणच आहे. या स्वप्नात गुंतणारे पण आपणच आहोत, या स्वप्नातनं बाहेर पडणारे पण आपणच आहोत. कोण आपल्याला बाहेर काढणारे? कोणी नाही, आपणच आपल्याला बाहेर काढणारे आहोत. म्हणून आपणची आपणतेया घातू की जितू असे धनंजया, चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. म्हणाले म्हणून लक्षात ठेव, या स्वप्नामध्ये जर गुंतवून प्रवृत्तीत जर अडकलो तर आपण या देहाभिमानामुळे, या अविद्येच्या प्रभावामध्ये आपलं चित्त या मिथ्या गोष्टीत अडकवून ठेवतो आणि आपणच आपला घात करून घेतो. धनंजया समजून घे, असं म्हणून ते आपल्याला इथे सांगतायत की आपल्यालाच आपला उद्धार करायचा आहे, दुसरा कोणी करत.